सो हॅलो पब्लिक, तर आपण घेऊन आलो आहोत नेक्स्ट वन शॉट ऑन द टॉपिक लाईन अँड प्लेन. सो वेक्टर आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे, तर आपण नवीन चॅप्टरवरती येतोय ज्याचं वन शॉट आपण बोर्डसाठी बघणार आहे, लाईन अँड प्लेन. सो व्हॉट इज लाईन अँड प्लेन? सो ॲक्च्युली तुम्ही शिकले होते 2D मध्ये. सो 2D मध्ये लाईन शिकले होते तुम्ही, बट आता तुम्हाला 3D मध्ये लाईन बघायचं आहे. आणि प्लेन ही गोष्ट तर नव्हतीच आधी, कारण की ते 2D मध्ये येऊ शकत नाही प्लेन, राईट? सो प्लेन म्हणजे काय, कोणते असे जे आपण म्हणतो ना की हे प्लेन आहे. सो सेट ऑफ पॉईंट्स असं म्हणू शकतो इन 3D सेट. ते एक लाईनमध्ये एक सेट ऑफ पॉईंट्स असतो, पण इथं तुम्हाला एक असं पसरट भाग असेल किंवा प्लेनची आता डेफिनेशन आपण बघणारच आहोत येणाऱ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये, पुढच्या काही वेळेमध्ये आपण ती प्लेनची डेफिनेशन बघणार आहोत. पण आता लाईनवरती आपण फोकस करतोय की लाईनला आपण 3D मध्ये कसं समजू शकतो, आणि लाईनला आपण या ठिकाणी 3D मध्ये बघणार आहोत. 3D मध्ये लाईनचे इक्वेशन काय असतील, जसं तुम्ही 2D मध्ये लाईनचे इक्वेशन्स बघितलेत, पण आता 3D मध्ये आपल्याला लाईनचे इक्वेशन बघायचे आहेत. सो लेट्स गो अँड स्टार्ट दिस जर्नी. सो फर्स्ट वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन आपण आहे. सो कार्टेशियन इक्वेशन म्हणजे एक्स आणि वायचा फॉर्मॅटमध्ये. सो ॲक्च्युली 2D मध्ये पण तुम्ही जे इक्वेशन बघायचे ते सगळे कार्टेशियन इक्वेशनच होते, राईट? बट आता जेव्हा आपण 3D मध्ये बघतोय तर फक्त कार्टेशियन इक्वेशन नसतं, तर वेक्टर इक्वेशन सुद्धा असतं. सो पहिलं इक्वेशन ऑन युअर स्क्रीन. सो इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ गिवन पॉईंट अँड पॅरलल टू गिवन वेक्टर. म्हणजे सपोज एक लाईन आहे, त्या लाईनचं नाव आहे एल. एक लाईन आहे, त्या लाईनचं नाव आहे एल. ही एल लाईन दिसते तुम्हाला. आता ही जी एल लाईन आहे, ही एल लाईन पास होते पॉईंट ए मधून. कुठून पास होते? पॉईंट ए मधून पास होते. ए लाईन पास होते पॉईंट ए मधून, आणि जी एल लाईन आहे ही पॉईंट ए मधून तर पास होते, पण त्यासोबतच बी वेक्टरला काय पॅरलल आहे, इट इज पॅरलल टू वेक्टर. अशी जी लाईन असेल, जी लाईन एका पॉईंटमधून पास होते आणि एका वेक्टरला पॅरलल, अशा लाईनचे इक्वेशन काय असतं सर? तर ते इक्वेशन जे असतं ते दोन प्रकारचे इक्वेशन असतात, एक वेक्टर इक्वेशन आणि दुसरं कार्टेशियन इक्वेशन. सो हा जो ए डॅश आहे, A dash is a position vector of point A. A dash is position vector of point A and B dash is a vector parallel to the line L. तो याला आपण असं लिहू शकतो, लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट. सो R dash इक्वल टू, म्हणजे इथं R dash इक्वल टू A dash प्लस लॅम्बडा B dash. सो व्हॉट इज R dash? सो R dash इज नथिंग बट, याला जर आपण वेक्टर हवे तर R dash इज नथिंग बट, जर आपण नेट बघितलं तर R dash काय आहे? एक्स आय प्लस वाय झे प्लस झेड के, राईट? इट इज आर डॅश. आणि सर तुम्ही म्हणा मग कार्टेशियन फॉर्ममध्ये याचं इक्वेशन काय असतं? तर कार्टेशियन फॉर्ममध्ये याचं इक्वेशन जे असतं ते एक्स मायनस x1 अपॉन ए. सो ए इज नथिंग बट व्हॉट इज ए बी सी हेअर? सो ए बी आणि सी काय? सो ए बी सी आर डायरेक्शन रेशोज ऑफ पॅरलल वेक्टर. जो वेक्टर त्या लाईनला पॅरलल होता, एल लाईनला, त्या वेक्टरचे जे डायरेक्शन रेशोज आहेत ते आहेत ए बी आणि सी. आणि ज्या पॉईंटमधून, समजा हा पॉईंट असेल, दॅट दिस x1, सॉरी हा जो ए पॉईंट आहे, हा पॉईंट असेल x1, y1, z1. तर ही जी लाईन आहे जी त्या पॉईंटमधून जाते x1 y1 z1 मधून, आणि जी बी वेक्टरला पॅरलल आहे त्या बी वेक्टरचे जे डायरेक्शन रेशोज आहे ते ए बी सी आहे, तर त्याचं जे इक्वेशन असेल ते असेल एक्स मायनस x1 अपॉन ए, वाय मायनस y1 अपॉन बी अँड झेड मायनस z1 अपॉन सी. ओके, सो विल सॉल्व सम क्वेश्चन्स हिअर. सो द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन दिलेलं आहे, कार्टेशियन इक्वेशन दिलेलं आहे, तर याला वेक्टर इक्वेशनमध्ये कसं कन्वर्ट करणार तर ते आपण बघूयात. सो कार्टेशियन इक्वेशन दिलं आहे, तर सगळ्यात पहिले काय करणार, हा जो एक्स वाय झेड आहे या ठिकाणी, दिस एक्स वाय आणि हा झेड आहे. सो एक्स वाय झेड आपल्याला पाहिजे असतो सिंगल. काय पाहिजे असतो, कसं पाहिजे असतो? सिंगल जोडीने चालत नाही, त्याच्यासोबत कोणी मित्र नको, त्याचं कोणी रिलेटिव्ह नको, कोणीच नको. एक्स वाय झेड हे जे व्हेरिएबल्स हे आपल्याला सिंगल करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय एक्स सोबत कोण आहे रे, कोण आहे एक्स सोबत? एक्स सोबत 3 आहे की नाही? अच्छा, तर सर याला एक्स
ला 3 पासून वेगवेगळं करायचं आहे, डायव्हर्स करायचं आहे. याचा काय करावं लागेल तर काय नाही सर 3 कॉमन घेऊन टाकू आपण वरती. घेतलं रे 3 कॉमन घेतलं तर x प्लस 1/3 झालं. अरे हा या ना, बरोबर आहे की नाही. आणि मग या ठिकाणी मग जर आपण बघितलं तर इथं y सोबत 6 लागलेला आहे. तर या ठिकाणी या 6y ला वेगवेगळं करायचं आहे. तर कसं करणार तर मग सर 6 कॉमन घेऊन टाका. अरे मग 6 कॉमन घेतलं तर काय होईल, अरे बोला काय होईल सर -1/3 येईल. आणि मग या ठिकाणी काय करणार मायनस झेड आहे मग सर मायनस कॉमन घ्या. अरे हो की नाही, बरोबर आहे. आता असं चालतले आपल्याला तर या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे सर, या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. तर या फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठीचे सगळे प्रयत्न चालू आहेत आपल्या या ठिकाणी. आणि मग नंतर असं लिहिल्यानंतर मग सगळ्यात सोपी गोष्ट काय करणार, अरे इथं बघायचं सर इथं 3 आहे, इथं 6 आहे, इथं -1 आहे. सो -1चा तर काय प्रॉब्लेम तर होऊन जाईल. फक्त तिकडे 3 आणि 6 वरती फोकस केलं तर इथं त्याचा LCM काय, म्हणजे इथं -1 आहे ना, तर 3, 6 आणि वरती फोकस करा. LCM काय सर, LCM तर 6 आहे. LCM 6 आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला ह्या इक्वेशनला 6 ने डिवाइड करायचं आहे. तर 6 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की x प्लस 1/3/2 इक्वल टू y मायनस 1/3/1. आणि इथं z-1 हा मायनस इथं का -6. अरे हा या ना, हो की नाही. तर इथं आपल्याला या ठिकाणी हे इक्वेशन मिळालंय. कोणत्या फॉर्मॅटमध्ये आणलंय आपण, ते कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये आणलंय. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, काय लक्षात येईल नीट ऑब्झर्व करा. मला सांगा आता ही जी लाईन आहे ही लाईन कोणत्या पॉईंटवरून पास होते. सर ही लाईन आहे ना, इथं जर नीट बघितलं -1/3 1/3 आणि 1 ह्या पॉईंटवरून पास होते. आणि मग तो वेक्टर कोण आहे, जे वेक्टरला येईल पॅरलल आहे. सर्व वेक्टर पण सांगू शकतो आपण बी वेक्टर आहे. आणि व्हॉट इज दॅट बी वेक्टर सर, इथं 2i प्लस जे इथं हे ना डायरेक्शन रेशो असतात ते पॅरलल वेक्टरचे 2i प्लस जे -6 होईल सर. ओके, आता सांग इक्वेशन काय असेल, लगेच सांगतो सर याचं इक्वेशन काय असेल. तर याचं इक्वेशन असेल r' इक्वल टू काय होईल -1/3i प्लस 1/3j प्लस k प्लस लॅम्बडा आणि 2i प्लस जे -6k. हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. कार्टेशियन इक्वेशनचं आपण वेक्टर इक्वेशनमध्ये कन्व्हर्सन केलेलं आहे, वेक्टर फॉर्ममध्ये याचं कन्व्हर्सन केलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. यू कॅन टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. इफ द लाइन्स आर ॲट राईट अँगल्स देन फाइंड दी व्हॅल्यू. तर तुम्हाला इथं सांगतो की फाइंड दी व्हॅल्यू ऑफ के. आता मला सांगा या दोन लाईन आहेत, हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे, या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आता म्हणजे ह्या दोन लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर याला समजा हा वेक्टर पॅरलल आहे आणि याला हा वेक्टर पॅरलल आहे. तर हा वेक्टर आणि हा वेक्टर सुद्धा एकमेकांना परपेंडिक्युलर असेल की नाही. अरे हा या ना, हो की नाही बोला. हो सर असेल, शुअरली परफेक्ट असेलच. तर म्हणजे तो वेक्टर पॅरलल आहे तर आपण बघितलं आहे, सॉरी परपेंडिक्युलर आहे. वेक्टर परपेंडिक्युलर, हे दोन लाईनचे परपेंडिक्युलर आहेत. ते हे दोन वेक्टर सुद्धा एकमेकाला परपेंडिक्युलर असतील की नाही, असेल, ते परपेंडिक्युलर असेल. आणि जर परपेंडिक्युलर असेल, दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल तर एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, जे आपण वेक्टरमध्ये शिकलेलो आहे की त्यांचा जो डॉट प्रोडक्ट असतो तो डॉट प्रोडक्ट काय असतो, 0 असतो. म्हणजे a1 × b1 b2 + c1 c2 इक्वल टू 0. सर असं असेल सो क्या होगा इधर, अरे सर यहाँ पे क्या होगा सर a1 a2 म्हणजेच काय. मग सर म्हणजे याचं आपण करून टाकूयात मल्टिप्लिकेशन, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन, यांची झाली ॲडिशन. ती काय यायला पाहिजे 0, काय यायला पाहिजे 0. तर आता बघ ते करा 3k - 3 प्लस 1 × 2k प्लस ओके -5 घेऊ सर, -5 × 2 इक्वल टू 0. आणि असं असेल तर मग काय झालं सर, या ठिकाणी झालं -9k
प्लस 2k माइनस 10 राइट इक्वल टू 0 राइट, माइनस 9k प्लस 2k माइनस 10. अरे माइनस 9k प्लस 2k किती? सर माइनस 9k प्लस 2k झालं मायनस 7k आणि इक्वल टू 10. मग k इक्वल टू किती झालं सर? मायनस 10/7. अरे हा या ना, तर k इक्वल टू या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे मायनस 10/7. इथं आपल्याला k ची व्हॅल्यू मिळालेली आहे. सगळ्यांना कळालेला आहे हा क्वेश्चन? अरे हो की नाही? राईट. सो हे तुम्ही नोट डाऊन करू शकतात. विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर स्क्रीन. फाइंड दी अँगल बिटवीन दी लाईन्स. आता परत तिथंच येतोय. आता मला सांगा, हे दोन लाईनमध्ये जे अँगल आहे, हां या दोन लाईनमध्ये जो अँगल आहे राईट, मी इथंच दाखवतो. ही एक लाईन आहे आणि मग दुसरी लाईन काय, सपोज ही एक लाईन आहे. या दोन लाईनमध्ये जो अँगल आहे, तोच अँगल यांची जी पॅरलल वेक्टर आहे, हा समजा हा इथं पॅरलल वेक्टर असेल, तर ह्या दोन पॅरलल वेक्टरमध्ये पण तोच अँगल असेल का? हा सर असेल ना, का नसेल बघा. अरे हा या ना, तर भाऊ सर जर लाईनमध्ये जो अँगल आहे, दोन लाईनमध्ये जो अँगल आहे तोच त्याचा पॅरलल वेक्टरमध्ये अँगल आहे, तर आपण आता अँगलमधला लाईनमधला अँगल काढू शकत नाही, पण ॲटलिस्ट पॅरलल वेक्टरमधला अँगल काढू शकतो. कसं काढणार? गो टू द वेक्टर. वेक्टरमध्ये शिकलो आपण कॉस थीटा वापरून राईट. सो अँगल आपण असं काढू शकतो. सो इथं दोन वेक्टर आहेत. सो इथं B1 हा जो वेक्टर आहे तो काय असेल? 4i प्लस j प्लस 8k. आणि B2 वेक्टर जो आहे तो काय असेल? 2i प्लस 2j प्लस k राईट. आणि मग आपल्याला माहिती कॉस थीटा इक्वल टू B1 डॉट B2 मॉड B1 मॉड B2. सो चला B1 B2चा मॉड काढूयात आपण या ठिकाणी. सो B1चा मॉड काढायचा आहे राईट. सो B1चा मॉड काय असेल सांगा? 16 प्लस 1 प्लस 64. ओके, किती होईल रे? किती होईल 16? बोला. सो या ठिकाणी हा होईल सर 81, म्हणजे हा 9 होईल. आपल्याला B2चा मॉड काढायचा बरोबर. आणि B2चा मॉड काय असेल सर? इकडं दिसतं मला क्लिअर कट 4 प्लस 4 प्लस 1. या ठिकाणी हा काय असेल? 3 असेल राईट. सो आता या ठिकाणी मी इथं लिहितोय कॉस थीटा इक्वल टू B1 डॉट B2. अरे करा याचा डॉट पुढं. 4 2 जा 8, 2 1 जा 2, 8 1 जा 8, खाली 9 आणि 3, 18 अपॉन 27, 9 2 जा 9 3 जा. सो थीटा इक्वल टू आलेलं आहे सर या ठिकाणी कॉस इनवर्स 2/3. हे आपला आन्सर आहे. हा झाला थीटा, द अँगल बिटवीन द टू लाईन्स. क्लिअर. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन लाईनमधला अँगल काढायचा असेल तर दोन वेक्टरमधला अँगल जरी काढला तरी तिकडे आपल्याला उत्तर मिळतं. विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, यू कॅन राईट डाऊन, स्क्रीनशॉट काढू शकतात. तर या क्वेश्चनमध्ये दिलं फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर्स. आता एक लाईन जी आहे ती जर या दोघांनाही परपेंडिक्युलर आहे, म्हणजे कसं सर? आता बघा, हे दोन वेक्टर आहे सपोज. दीज आर टू वेक्टर्स. दोन वेक्टर्स आहेत. आता हे जे दोन वेक्टर्स आहेत याला आपली लाईन काय परपेंडिक्युलर आहे दिसतंय. ही लाईन जी दिसते ही काय याला परपेंडिक्युलर आहे. आता आठवतंय काही दोन वेक्टर त्या परपेंडिक्युलर गोष्ट कोण असते? आठवतं काय असतं? यस, त्याचा क्रॉस प्रोडक्ट. तर या दोन वेक्टरचा जो क्रॉस प्रोडक्ट येईल तो काय असेल? ते दोन्ही वेक्टरला काय असेल? परपेंडिक्युलर असेल. म्हणजे सर हा जो क्रॉस प्रोडक्ट आहे
तो जो येईल, तो जो क्रॉस प्रोडक्टचा जो वेक्टर येईल, तो नॉर्मल वेक्टर जो असेल तो आपल्या लाईनला काय असेल, पॅरलल असेल ना. आपल्याला तेच पाहिजे होतं सर. पण ठीक आहे, मग काढा. चला, याचं जे आहे याला जर मी म्हटलं B1 आणि याला म्हटलं मी B2, सो B1 क्रॉस B2 आपल्याला काढायचं आहे. सो B1 क्रॉस B2 IJ K. हो, व्हॉट इज 1 1 1 अँड 1 2 -1 काढायचं. क्रॉस प्रोडक्ट काय होईल? सो -1 -2 -3I आणि इथे -J हा -1 आणि इथं -1 हा +K इथं 2 -1 सो -3I प्लस 2J प्लस K. सो हा जो B1 क्रॉस B2 आहे, हा जो आहे ना तो आपला काय असेल, पॅरलल आहे आपल्या लाईनला. आपल्या पॅरलल वेक्टर या ठिकाणी मिळालेला आहे. सो पॅरलल वेक्टर जर या ठिकाणी मिळालं तर आपल्या लाईनचे जे इक्वेशन आहे ते काय होईल, R' वेक्टर इक्वेशन काढायचं आहे ना. कुठून? सो याच्यातून पास होतं म्हणजे काय असेल, 2I प्लस J -3K प्लस लॅमडा, हे टाकून दे तिकडं, -3I प्लस 2J प्लस K. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असेल, राईट. सो विल गो टू द नेक्स्ट. The next thing is the equation of a line passing through the given 2 points. म्हणजे सपोज 2 पॉईंट दिलेत, जसं की या ठिकाणी एक पॉईंट दिला आहे A आणि दुसरा पॉईंट काय दिला आहे B. A तर या 2 पॉईंटमधून आपली लाईन जाते L काय होते, या 2 पॉईंटमधून पास होते. तर ही जर L लाईन जर ह्या 2 पॉईंटमधून पास होत असेल, सो आता याची इक्वेशन कसं काढणार. तर बघा, थोडंसं आपण डोकं लावलं ना, तर आपण जेव्हा B-A करतो तेव्हा तुम्हाला डायरेक्शन रेशो मिळतो त्या लाईनचा. आता मला सांगा, त्या पॅरलल वेक्टरचा जो डायरेक्शन रेशो असेल तोच त्या लाईनचा डायरेक्शन रेशो असेल की नाही. अरे हा याला, बरोबर की नाही, तो त्याचा डायरेक्शन रेशो असेल की नाही. म्हणून बघा इथं काय केलं आहे, जो पॅरलल वेक्टरचं आपण टाकायचो तिकडं डायरेक्शन रेशो किंवा पॅरलल वेक्टर घ्यायचो, त्या ठिकाणी तिकडे घेतलं आहे B' -A'. राईट, परफेक्ट, एवढी सिम्पल. आणि इथं पण डायरेक्शन रेशो लिहायचो ABC. इथं काय करून टाकलं, X2 - X Y2 - Z2 - Z1. ते वेक्टर इक्वेशन आहे, कार्टेशियन इक्वेशन, व्हेरी सिम्पल. तर तुम्ही बाय हार्ट करू शकता. बाय हार्ट काय करायचं, लक्षात पण राहील आपोआपच, राईट. सो टेक सम क्वेश्चन्स ऑन दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द कार्टेशियन इक्वेशन अँड कार्टेशियन इक्वेशन. वेक्टर आणि कार्टेशियन दोन्ही काढायचे आपल्याला. ऑफ अ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. आता मुद्दा असा असतो की सर हा A' काय घ्यायचा. दोघांपैकी कोणाला हे मानायचं, कोणाला मानून घ्या, काय फरक पडत नाही. उत्तर दोघांचंही राईट मानायचं आहे. सो आपण एक काम करू, इथं तर दिलं आहे A, सो A' इक्वल टू 3I प्लस 4J -7K आणि B' इक्वल टू 6I -J प्लस K. राइट. सो वेक्टर इक्वेशन A' 3I प्लस 4J -7K. सो दिस इज व्हॉट आय एम, हे तुमचं वेक्टर इक्वेशन मी काढतोय. प्लस लॅम्बडा B -A. काय होईल B -A सांगा, 6 -3 3I -J -4J -5J आणि K -7 प्लस 8K. झालं वेक्टर इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन काय कठीण आहे का, नॉट ॲट ऑल. सो कार्टेशियन इक्वेशन x - x1, तर असं याला तर A मानलं आहे आपण. सो x -3 अपॉन 6 -3 3, किंवा याला आपण कन्वर्ट करू शकतो. बघा 3I 4J असं याला. सो इथं काय करणार तुम्ही, y -4 आणि हा -5 खाली लिहून टाका आणि z प्लस 7 आणि हा 8 जो आहे तो खाली लिहून टाका.
याचं हे करणं सोपं आहे. हा 3 4 7 इकडं तो 3 4 -7 3 - 5 3 - 5 तर वेक्टर कार्टेशियन वेक्टर आपल्याला करता आलं पाहिजे. राईट, सोपं आहे. सो इथं आपण x2 - x1 काढायचो, तिथे 6 - 3 केलं, -1 -4 केलं, -5 आलं, 1 -8 केलं, 8 आलं. ओके, सो I'll go to the next question. Next question on your screen. Find the equation of the line passing through the point and perpendicular to the lines. थोडंसं आहे ना नीट बघितलं तर आता मागे जो क्वेश्चन आपण केला होता की एक लाईन 2 वेक्टरला परपेंडिक्युलर आहे, त्याच्यासारखाचा क्वेश्चन आहे. मला सांगा, हे 2 वेक्टर आहे किंवा हे 2 लाईन्स आहेत, या 2 लाईन्स आहेत. या 2 लाईनला जर माझी लाईन काय असेल, परपेंडिक्युलर असेल, ऐसा ठीक आहे, दिसतंय. या 2 लाईनला माझी लाईन काय असेल, परपेंडिक्युलर असेल. आता मग मला सांगा, ह्या 2 लाईनला माझी इकडे एक लाईन आहे, ही काय बरोबर याला परपेंडिक्युलर आहे. आता मग मला सांगा की यांची जी पॅरलल वेक्टर असेल तर याला सुद्धा ही लाईन परपेंडिक्युलर असेल की नाही. हा असेल ऑब्वियस आहे सर, बरोबर आहे. आणि जर म्हणून या पॅरलल वेक्टरचा जो क्रॉस प्रोडक्ट आला, या पॅरलल वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट असा होईल, तो ह्या लाईनला काय होईल, तो ह्या लाईनला पॅरलल होईल का नाही. अरे हा आहे ना, होईल ना. आणि जर तो पॅरलल होत असेल तर मग त्या ठिकाणी आपण परत ते करू, B1 क्रॉस B2 काढून घेऊ. राईट, ओके. सो मी याला मानतोय B1 आणि याला मानतो इथं B2. म्हणजे कसं, म्हणजे लीट लिहून घेतो, याला म्हणजे कोणाला. सो B1 I + 2j + 3k आणि B2 -3i + 2j + 5k. सो या ठिकाणी आता मी काढतो B1 क्रॉस. राईट, सो लेट्स सॉल्व टुगेदर. I काय होईल, 5 2 10 आणि 3 12, 10 - 6i 5 -9 बरोबर आहे. मग k 2 -+ 6 राईट. तर काय झालं, 4i - 40j + 8k. हे आलं B1 क्रॉस B2. राईट, ओके. सो आता आपलं जे इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग तो काय असेल, कुठून पास होत आहे, तो पॉईंट आहे ना A, 3i + j + 2k, ते इथून पास होत आहे. तर काय असेल बघ इक्वेशन. सो याचं असं असेल ना, 3i + j + 2k + लॅम्बडा 4i झालं हे डॅश. ओके, क्लिअर. यस, ऑफकोर्स तुम्हाला हे समजलं असेलच. सो ॲक्च्युली व्हेरी इझी चॅप्टर आहे. सो नीट फोकस केलं बघा. कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोष्टी रट्टा मारायच्या नसतात. रट्टा मारण्यापेक्षा महत्त्वाचं आहे त्या गोष्टी जितकं जास्त समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो, जितकं जास्त त्याचं मागे का दिलं आहे, ती गोष्ट का केलं आहे आपण. बघा, आपण कोणती गोष्ट करतो ना तिकडे प्रश्न विचारला पाहिजे, का, वाय. ज्या वेळेस तुमच्याकडे काय या शब्दाचं उत्तर नसतं ना, त्यावेळेस तुम्ही ती गोष्ट चांगल्या पद्धतीने करू शकत नाही. तर जीवनात तुम्ही जे काही करत असाल, इंजिनिअरिंग करत असाल किंवा पुढे जाऊन काय करायची वेगळी इच्छा असेल, तुम्ही करिअरमध्ये बघाल किंवा तुमच्या डे टू डे लाईफमध्ये बघा, तुम्ही अभ्यासात बघाल, कुठेही बघाल, प्रश्न विचारा स्वतःला. जेव्हा कोणती गोष्ट करतायत तेव्हा ती का करतायत, जेव्हा काचं उत्तर मिळेल तेव्हा ती गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. सो आस्क व्हाय वी आर डुईंग. ऑफकोर्स चांगलं असलं पाहिजे, पण तुम्ही चुकीचे
गोष्ट करताना का हा प्रश्न विचारला. जेव्हा आपण प्रश्न विचारता आपल्या लक्षात येते की एखादी गोष्ट चुकीची करतो ती सोडून दिली पाहिजे आपण. म्हणून का हा प्रश्न विचारल्यानंतर कळतं आपण ती गोष्ट केली पाहिजे की नाही केली पाहिजे. जर केली पाहिजे तर त्याला एक मोटिवेशन मिळतं आपल्याला ती गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने करण्याचं. राईट. सो विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. सो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पॉईंट. तर एखाद्या पॉईंटचं एका लाईनपासूनचं डिस्टन्स कसं काढणार. बघा मी इथं तुम्हाला या ठिकाणी एक असा एक सो कॉल्ड एक फॉर्म्युला मी तुम्हाला दाखवतो आहे. सो दिस इज द फॉर्म्युला. हा पॉईंट आहे पी आणि याच्या लाईनपासूनचं आपल्याला डिस्टन्स काढायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आहे. पण तुम्ही म्हणाल सर इतका मोठा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा. लक्षात तर राहणार नाही. मग अशा वेळेस कोणती मेथड आहे का वेगळी जर फॉर्म्युला लक्षात न ठेवता सुद्धा मी याला सॉल्व्ह करू शकतो अशी कोणती मेथड आहे का. यस आहे अशी मेथड. सो आपण बघूयात अशी कोणती मेथड आहे का. सो क्वेश्चन इकडे आपल्याला दिसतोय. शो दॅट पहिले तर हा क्वेश्चन बघू. आणि शो दॅट द लाईन्स गिवन बाय हे इक्वेशनने दिलेली लाईन आहे. लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे आणि या लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतायत. या लाईन्स काय करतायत एकमेकांना इंटरसेक्ट करतायत आपल्याला दाखवायचं आहे. कसं दाखवणार बघा. आणि त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन पण दाखवायचं आहे. तर मी ह्या लाईन्स पुन्हा एकदा लिहून घेतो या ठिकाणी नीट. x+1/-10 y+3/-1 z-4/1 याला मी इक्वल टू लॅम्बडा घेतो. काहीतरी कॉन्स्टंट असेल या रेशोचं. तर इथून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल का ह्या लाईनवरचे जे कोणतेही पॉईंट असतील ते कोणतेही पॉईंट काय असेल तर x =-10 असं आपण लिहू शकतो. -10 लॅम्बडा इथं आणि 1 इथं गेला तर -10 लॅम्बडा हा 1 ह्या साईडला गेला -1 y -1 याला मल्टिप्लाय केला तर -3 इथं गेला तर -3 z 1 याला म्हणते लॅम्बडा आणि -4 इथं गेला तर +4. हे काय सांगतं आपल्याला. हे सांगतंय हे पॉईंट्स आहेत या लाईनवरचे कोणते पण लॅम्बडाची व्हॅल्यू बदलली ना तर लॅम्बडाची व्हॅल्यू बदलल्यासोबत तुम्हाला पॉईंट्स मिळतील. कोणते पॉईंट्स मिळतील त्या लाईनवरचे पॉईंट्स मिळतील. जशी तुम्ही लॅम्बडाची व्हॅल्यू चेंज करा तुम्हाला त्या लाईनवरचे जे वेगळे पॉईंट्स आहेत ते मिळतील. राईट. आता दुसरं इक्वेशन आपण या ठिकाणी लिहितोय. दिलं आहे x+10 -1 y+1/-3 and z-1/4 याला म्यू मानून घ्या. आणि याला जर म्यू मानलं तर मग काय होईल इथं x =-μ -10 y -3μ -1 and z 4μ +1. So now the next question is that point of intersection आहे बरोबर आहे. ही एक लाईन आणि ही एक लाईन इंटरसेक्ट करते. हा पॉईंट आहे. तर हे जे पॉईंट आहेत ते एकमेकांना मॅच व्हायला पाहिजे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ते एकच असतो. तर हा पॉईंट याला मॅच व्हायला पाहिजे, हा पॉईंट याला मॅच पाहिजे, हा पॉईंट याला मॅच व्हायला पाहिजे. राईट. हा याला मॅच व्हायला पाहिजे. तर आपण मॅच करते तेव्हा आपल्याला लॅम्बडा आणि म्यूची व्हॅल्यू मिळते. सो लेट्स मॅचिंग करूयात आपण. राईट. सो इथं काय होईल -10 लॅम्बडा -1 -10. सो आपण हे इथं आणलं तर काय होईल 10 लॅम्बडा बरोबर आहे. आणि याला इथे घेऊन गेलो आपण पूर्ण याला इकडे घेऊन गेलो किंवा असं म्हणू शकतो आपण याला इथं आणलं आहे ते -1 इकडे आणलं -1 इकडे आलं तर काय होईल -9 बरोबर आहे =μ होईल की नाही. अरे हा या ना. राईट. सो इथं म्यू मिळाला बरोबर आहे असं लिहू शकतो. मग दुसरं इक्वेशन आपण या ठिकाणी डिराईव्ह करू शकतो ते म्हणजे याला दिस करून टाकू -λ -3μ -1. आता मी काय करतो ही म्यूची व्हॅल्यू तर टाकून देऊ ना. म्यूची व्हॅल्यू तर टाकली तर -λ -3 किती झालंय -13 लॅम्बडा
राईट. थोडं सोपं होईल असं बघूयात. राईट, -30 लॅम्बडा. ठीक आहे, वी विल सॉल्व इट. -30 लॅम्बडा झट केलं आणि इथं काय होईल, +27 -1. राईट. सो हा इथं आला तर काय होईल, 29 लॅम्बडा. सगळं बरोबर आहे का, एकदा चेक करून घ्या. -10 लॅम्बडा -1 -लॅम्बडा -3 लॅम्बडा +4 आणि इथं म्यू घेतलेला आहे आपण, -म्यू -10 -3 म्यू -1 and 4 म्यू +1. यस, -10 लॅम्बडा -1 इक्वल टू -म्यू लॅम्बडा -10 घेतलेला आहे आणि -3 इकडे घेतला आहे, तर बघ झालेला आहे. -10 -9 + 10 लॅम्बडा बरोबर आहे. ओके, ऑल राईट. यस, आणि या ठिकाणी आपण इथं -3 म्यू -1. ओके, म्यूची व्हॅल्यू इथं टाकलेली आहे आपण, इथं चेक करून घेतलेलं आहे आपण या ठिकाणी. 29 लॅम्बडा इक्वल टू इथं 27 -1 किती होईल, 26. आणि हा इथं आला तर किती होईल, 29. सो लॅम्बडा काय आला आहे, लॅम्बडा आपल्याला या ठिकाणी मिळालेला 1. लॅम्बडा जो 1 असेल तर म्यू काय असेल, काय नाही इथं टाकून दे, लॅम्बडा 1 इथं टाकून दिलं या ठिकाणी. लॅम्बडा जो 1 असेल तर या ठिकाणी आपल्याला इथं मिळतं की हा जो म्यू आहे तो सुद्धा काय मिळतो, 1 मिळतो. लॅम्बडा 1 म्यू 1. तर आपण या व्हॅल्यू इथं टाकल्या, तर लॅम्बडाची व्हॅल्यू इथं टाकली तर या ठिकाणी याला पी पॉईंट म्हटला आणि पी डॅश म्हटलं तर सेम आहे ना, पी डॅश. पी काय मिळेल, लॅम्बडाची व्हॅल्यू 1 टाकली तर हा बघा काय मिळतो, 1 टाका इथं -11 आणि इथं 1 टाकलं -4, इथं 1 टाकलं +5 आणि इथं 1 टाकलं, इथं 1 टाकलं, इथं 1 टाकलं तर ते हेच मिळतं. तर मग पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हाच मिळतो का, -11 -4 +5 सेम टू सेम मिळत आहेत. -11 -4 +5 हा बघा म्यू 1 टाकून त्या म्यू 1 इथं टाकला तर -11 -4 आणि +5. जेव्हा 2 पॉईंट सेम येतं म्हणजे इथं हा इंटरसेक्ट होतोय. जेव्हा तुमच्या हा दोन्ही पण सेम आलेत, वेगवेगळे आले असते तर काय म्हटलं असतं आपण, हे इंटरसेक्ट होत नाहीये. जेव्हा सेम येत आहे तेव्हा आपण म्हणू हा यस दे आर इंटरसेक्टिंग विथ इच अदर. आणि ते सेम आलाय म्हणजे तो पॉईंट काय, हा असे तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. दिस इज युअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. हाच काय तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, सो विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन ऑन युअर on your screen. Find the length of the perpendicular from the point. हा क्वेश्चन आहे. लेंथ ऑफ द परपेंडिक्युलर पॉईंट म्हणजे काय, हा समजा ही लाईन आहे आणि इथं एक पॉईंट आहे, इथून एक परपेंडिक्युलर टाकला असा 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 आला. राईट, इथून एक परपेंडिक्युलर टाकलं. येस, लाईन हा पॉईंट आणि या पॉईंट परपेंडिक्युलर टाकला हा इथून. तर ही दिस लेंथ ऑफ परपेंडिक्युलर म्हणजे एका प्रकारे तुम्हाला डिस्टन्स काढते, डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड लाईन. आता मी इथं डायग्राम काढतो. सो पॉइंट P and this is हे लाईन आहे. हे लाईनची जे डायरेक्शन रेशो आहे ते -2, 2 आणि 3 आहे. बरोबर आहे. तो ह्या लाईनवरचा कोणत्याही पॉईंट जर मी याला इक्वल टू लॅम्बडा केला, कोणताही पॉईंट काय असेल, सो x इक्वल टू -2 लॅम्बडा +7, y इक्वल टू 2 लॅम्बडा +7 आणि z इक्वल टू 3 लॅम्बडा +6. राईट, हा याच्यावरचा पॉईंट आहे. आता मला सांगा म्हणजे इथंचा पॉईंट आपण हा क्यू आहे, क्यू सपोज दिस इज क्यू. बरं, तर पी क्यूचे डायरेक्शन रेशो काय असते, पी क्यूचे डायरेक्शन रेशो काय असते, डायरेक्शन रेशो ऑफ पी क्यू. सो डायरेक्शन रेशो ऑफ पी क्यू. सो व्हॉट इज द डायरेक्शन रेशो ऑफ पी क्यू. सो क्यू हा क्यू आहे, याच्यामधून पी मायनस करा म्हणजे -2 लॅम्बडा +7 -3 2 लॅम्बडा +7 -2 आणि 3 लॅम्बडा +6 -1. तर काय झालं आहे या ठिकाणी आपल्याला मिळालं -2 लॅम्बडा +4 आणि 2 लॅम्बडा +5 आणि 3 लॅम्बडा
प्लस फाय, राईट. हे तुम्हाला डायरेक्शन रेशो मिळाले पी क्यूचे. हे का काढलं बरं मी डायरेक्शन रेशो, तर या ठिकाणी आपल्याला हे परपेंडिक्युलर आहे ना डिस्टन्स, म्हणजे डायरेक्शन रेशो आपण काढलेत. आत्ताच आपण बघितलं होतं का दोन वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असेल त्याच्या डायरेक्शन रेशोमध्ये काय संबंध असतो, A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 काय असतं, इक्वल टू 0 असतं, राईट. मग आता हेच करायचं आपल्याला. तो इथं या ठिकाणी आपल्याला हे जे दिलं आहे हे जे दिलं आहे, सो A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 करूया, इक्वल टू 0 करू, तुम्हाला लॅबेटची व्हॅल्यू मिळून जाईल. ती आपण व्हॅल्यू पुट करून टाकू, तो आपल्याला पॉईंट मिळून जाईल. सो ही व्हॅल्यू आपण इथं केलं तर काय केलं, -2 लॅम्बडा प्लस 4, मग प्लस 2 × 2 लॅम्बडा प्लस 5 केलं, आणि 3 × 3 लॅम्बडा प्लस 5 केलं, इक्वल टू 0 करून टाका, राईट. आता करा, इथं काय होईल, प्लस 4 लॅम्बडा -8, इथे प्लस 4 लॅम्बडा प्लस 10, या ठिकाणी 9 लॅम्बडा प्लस 15 इक्वल टू 0, राईट. सो 4 लॅम्बडा प्लस 4 लॅम्बडा 8 लॅम्बडा प्लस 9 लॅम्बडा 17 लॅम्बडा, आणि या ठिकाणी आपल्याला मिळालं -8 प्लस 2 -8 प्लस 10 प्लस 2 प्लस 15 17 तिकडे गेलं तर -17. देअरफॉर लॅम्बडाची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला मिळते -1. या ठिकाणी लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली आहे -1. सो लॅम्बडाची व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला -1 मिळालेली आहे ती उचलून तिथं टाकून द्या. सो क्यू काय होईल, -1 इकडे टाकलं, सो काय होईल, +2 होईल ना, +2 -1 टाकलं, +2 + 7 9, -1 इथं टाकलं तर -2 + 7 5, आणि इथं टाकलं तर -3 + 6 3, राईट. तिथं क्यू मिळाला आपल्याला. आता काय करायचं, क्यू मिळालं याच्या बदलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स फॉर्म्युला काढून घेऊ. यस, सो डिस्टन्स 321,953 डिस्टन्स फॉर्म्युला जर आपण या ठिकाणी लावला, सो या ठिकाणी नाइन माइनस 3 मग 5 - 2 मग 3 - 1 9 - 3 6 चा स्क्वेअर 36, 5 - 2 3 चा स्क्वेअर 9, आणि इथं +4, हे किती झालं रूट. सो डिस्टन्स इज 7 units. Distance is 7 units, right? You can take screenshot of this. तुम्ही इनचा स्क्रीनशॉट काढू शकतात. Yes, so we'll go to the next question or next concept. Next concept is skew lines. So what is it for skew lines? सर ये क्या है, नया है यह skew lines. क्या नया है, क्या नया है यह? सो क्या नया है, देख लो भैया क्या नया है. सो पेयर ऑफ लाइन्स इन स्पेस विच इज नायदर इंटरसेक्ट ईच अदर. काय म्हणतो या ठिकाणी मॅथमॅटिशियन, तो भैया बोल रहे हैं कि नाइदर इंटरसेक्ट ईच अदर नॉर आर पैरेलल टू ईच अदर आर कॉल्ड स्क्यू लाइन्स. स्पेस मध्ये अशा लाइन्स आहेत जे इंटरसेक्ट पण करत नाही आहेत आणि एकमेकांना पॅरेलल पण नाही आहेत. अशा लाइन्सला काय म्हटलं जातं, स्क्यू लाइन्स म्हटलं जातं. म्हणजे भांडण पण होत नाहीये, जमत पण नाहीये, राईट. म्हणजे असं का दोघांना असं काय एकमेकांचे मित्र पण नाही आहेत आणि शत्रू पण नाही आहेत, ते काय स्क्यू लाइन्स आहेत, राईट. म्हणजे आता हे कधी पॉसिबल आहे सर, हे तेव्हाच पॉसिबल जेव्हा दोन लाईन वेगवेगळ्या प्लेन्समध्ये, राईट. स्क्यू लाइन्स आर नॉन कोप्लेनर, म्हणून इथं शब्द वापरला गेलेला आहे की स्क्यू लाइन्स आर नॉन कोप्लेनर. बघा ही एक लाईन आहे, ही या प्लेनमध्ये आणि ही वरच्या प्लेनमध्ये एक लाईन आहे. तर जेव्हा दोन लाईन वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतात, जशी ही इथं दिसते तुम्हाला या ठिकाणी, या वरच्या बॉक्सवरच्या हा प्लेनमध्ये आणि या पुढच्या प्लेनमध्ये,
फ्रंट प्लेनमध्ये, हा अपसेट प्लेनमध्ये आहेत. जेव्हा लाईन वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतात त्यावेळेसच त्या कोप्लेनर स्क्यू लाईन्स असू शकतात, नॉन कोप्लेनर लाईनच स्क्यू लाईन्स असू शकतात. असे लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही आहेत आणि ते एकमेकांना पॅरलल सुद्धा नाही आहेत. अशा लाईन्सला स्क्यू लाईन्स म्हटलं जातं. गॉट इट? सो विल गो टू द नेक्स्ट पार्ट. सो सर, पुढचा प्रश्न आपल्या समोर जो उपस्थित होतो तो काय आहे की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स. तर हा फॉर्म्युला इथं आपल्याला दिला आहे की दोन लाईन सपोज आपल्याला अशा दिल्या आहेत, आर डॅश इक्वल टू A1 डॅश प्लस लॅमडा वन B1 डॅश आणि आर डॅश इक्वल टू A2 डॅश प्लस लॅमडा 2 B2 डॅश. या दोन लाईन दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी सर सांगा या दोघांमधलं डिस्टन्स काय असेल. तर दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स. राईट, दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स. A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 अपॉन B1 क्रॉस B2 चा मॉड. आणि या सगळ्यांचा जो मॅग्निट्यूड येईल, मॅग्निट्यूड काय, डिस्टन्स सर पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं. हा जो म्हणू शकतो मॉड येऊ शकतो, मॉड म्हटलं मॉड B1 क्रॉस B2 चा मॅग्निट्यूड आणि मॉड. हा जो मॉड येईल सर, ते मॉड म्हणजेच नथिंग बट डिस्टन्स बिटवीन द टू स्क्यू लाईन्स. राईट, टू लाईन्स इंटरसेक्ट इच अदर इफ अँड ओनली इफ द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन देम इज 0. अरे म्हणजे काय, आता मला सांगा की समजा ही आणि ही लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करते, तर मी म्हणणार अरे या दोघांमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स किती आहे. सगळ्यात कमीत कमी डिस्टन्स. तुम्ही म्हणाल काय सर डिस्टन्स बोलतायत, जवळ तर बसलेत. आणि जवळ असेल तरी हे इंटरसेक्ट करतायत, त्याच्यामध्ये डिस्टन्स काय असेल, शॉर्टेस्ट डिस्टन्स. सर याच्यामध्ये डिस्टन्स 0 असेल, खूप काय असं दूर नाही आहेत सर. शॉर्टेस्ट असं लॉंगेस्ट डिस्टन्स तर असं हे होऊ शकतं, पण शॉर्टेस्ट डिस्टन्स याचं काय असेल सर, शॉर्टेस्ट डिस्टन्स या ठिकाणी 0 असेल. म्हणून कधी लक्षात ठेवायचं की समजा असं दिलेलं असेल की दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतात की नाही. तर आपण हा मागचा जो क्वेश्चन होता ज्याच्यामध्ये बघितलं की दोन लाईन इंटरसेक्ट होतात की नाही, ते कसं चेक केलं आपण ते बघितलं. पण तसं चेक करायचं नसेल तर तुम्ही असंही चेक करू शकता, हा फॉर्म्युला लावून टाका. हे जर इक्वल टू 0 झालं, मी तर सांगतो एवढं पण बघायची गरज नाही. जर आहे ना फक्त हा एवढा पार्ट इक्वल टू 0 झाला ना, A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2, तरी समजायचं दोन लाईन एकमेकाला काय होत आहे, इंटरसेक्ट होत आहे. दोन लाईन एकमेकाला काय होत आहेत, इंटरसेक्ट करायचं. पूर्ण बघायची गरज नाही, फक्त एवढं बघून घ्या. एवढं जरी बघितलं, वरचा पार्ट जरी इक्वल टू 0 झाला तरी तुम्ही म्हणणार या दोन लाईन एकमेकाला काय करतायत. बघा इथं दिलं मी या ठिकाणी की A2 मायनस A1 डॉट B1 क्रॉस B2 इक्वल टू 0 असेल तरी म्हणतो आपण दिस टू लाईन्स आर इक्वल टू इंटरसेक्टिंग इच अदर. किंवा यालाच आपण कार्टेशियन फॉर्ममध्ये जर तुम्हाला अशा लाईन्स दिल्या आहेत, x मायनस x1 अपॉन A, y मायनस y1 अपॉन B1 आणि z मायनस z1 अपॉन C1 आणि दिस लाईन, तर मग तुम्हाला असं लिहायचं आहे. एक्स बघा इथं ऑर्डर मॅटर्स, x2 मायनस x1 y2 मायनस y z2 मायनस z1 A1 B1 C1 A2 B2 C2 असं लिहून टाकलं तुम्ही. राईट, पहिल्या पॉईंटचे डायरेक्शन रेशो, दुसऱ्या पॉईंटचे डायरेक्शन रेशोज, दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत. ओके, चुकून बोललं गेलं पॉईंट्स, लाईनचे डायरेक्शन रेशो असं लिहिलं. तर या ठिकाणी तुम्हाला जर इक्वल टू 0 आलं तर समजायचं दिस टू लाईन्स आर इंटरसेक्टिंग इच अदर. राईट, टू गो टू द क्वेश्चन, फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. आपल्याला याच्यातलं शॉर्टेस्ट डिस्टन्स काढायचं आहे. काय फॉर्म्युला आहे, आत्ताच बघितलं ना सर. A2 मायनस A1 काढावं लागेल ना आधी, स्टेप बाय स्टेप आपण काढूयात. सो A2 मायनस A1 काय सर, A2 मायनस A1 सांगा. बघा इथं A1 काय तुम्ही सांगू शकतात, लिहून घेऊ का म्हणजे काय कन्फ्युजन नको. A1 सो का होईल मायनस I मायनस J मायनस K आणि A2 3I 5J प्लस 7K, B1 7I मायनस 6J प्लस K आणि B2 I मायनस 2J प्लस K. राईट, तो आता A2 मायनस A1 काय असेल सांगा. 3 मायनस मायनस 1 काय असेल, 4I असेल. अरे हा आहे ना, हो की नाही. आणि मग 5 मायनस मायनस 1 किती होईल,
आणि 7 मायनस 1 काय होईल 8K, राईट. आणि मग आता आपल्याला काढायचं या ठिकाणी B1 क्रॉस B2. सो 7 मायनस 6 1 1 मायनस 2 1, राईट. करा काय होईल मग या ठिकाणी बघा, -6 प्लस 2i बरोबर आहे. 7 मायनस 1 आणि इथं काय होईल -14 प्लस 6 -14 प्लस 6 बरोबर आहे, राईट. या ठिकाणी आपल्याला मिळालं -14 प्लस 6. आता इथं काय झालं, इथं झालं सर -4 आहे आणि इथं काय झालं -6j आणि इथं काय झालं -8K, राईट. बरोबर आहे. आता याचा मॉड काय असेल, याचा मॉड काढावं लागेल आता B1, कारण की याची गरज पडणार आहे आपल्याला. 4 प्लस 36 4 नाही सॉरी 16 प्लस 36 प्लस 64 काय झालंय सर, हे 116 होईल की नाही, नाही हा आहे ना. 16 प्लस 36 प्लस 64 हे 100 आणि इथं 16 116, राईट. सो आता काढूया डिस्टन्स. सो फॉर्म्युला आहे आपल्याकडे डिस्टन्सचा, मॉड ऑफ A2 मायनस A1 B1 क्रॉस B2 मॉड ऑफ B1 क्रॉस B2. ओके, A2 मायनस 7 डॉट B1 क्रॉस B2 काय होईल, मल्टिप्लिकेशन करायचं काय होईल सर -16, याचं मल्टिप्लिकेशन काय येईल -36, याचं मल्टिप्लिकेशन काय येईल -64 आणि इथं काय बरोबर आहे. आता वरती काय -116 येतोय, तो 116 मॉडच्या बाहेर -116 मॉडमध्ये बाहेर निघाला तर काय होईल +116 होईल, √116 काय होईल. सो दिस इज द डिस्टन्स बिटवीन द लाइन्स, √116. गॉट इट. डिस्टन्स काय √116. ओके, सो विल गो इन द नेक्स्ट पार्ट. ही गोष्ट आपण आधीच बघितली. आता 2 लाईन दिल्या आहेत जे एकमेकांना पॅरलल आहेत. तर अशी गोष्ट असताना जेव्हा 2 लाईन एकमेकाला पॅरलल आहेत तेव्हा त्या 2 लाईनमधलं डिस्टन्स जर काढायला सांगितलं असेल तर मला सांगा 2 लाईन जर पॅरलल आहेत बरोबर, दिस 2 लाईन्स आर पॅरलल, त्याला याला हा जो पॅरलल वेक्टर आहे तो ह्या लाईनला पण पॅरलल वेक्टर आहे की नाही, अरे हा आहे ना, हा आहे ना, याला जो पॅरलल वेक्टर आहे तो हा जो पॅरलल वेक्टर तो याला पण पॅरलल वेक्टर आहे ऑब्वियस, म्हणून त्याची डायरेक्शन रेशो सेम आहे. बघा इथं B दिसतो आणि इथं बघा दिसतं B दिसतं. कसं काढलं डिस्टन्स, सो A2 मायनस A1 क्रॉस B कॅप, B कॅप B डॅश नाही, इट इज B कॅप, हा काय B कॅप आहे. A2 मायनस A1 क्रॉस B कॅप, क्रॉस B कॅप काढूया डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. सो हिअर A1 काय होईल 0i प्लस 0j प्लस 0k. का, कारण की आहे का रे एक्सच्या बाजूला कोणी दिसतंय का तुम्हाला, दिसतंय का नाही ना. आणि मग इथं काय होईल सर, A2 काय सर, A2 आहे ना A1 1 1 i प्लस j प्लस k A2 मायनस A1. सो A2 मायनस A1 या ठिकाणी आपण काढता येईल. पहिले तर B काय आहे, B 1 मिनिट 2i मायनस j प्लस 2k. ओके, सो आता मला सांगा A2 मायनस A1 काय असेल, A2 मायनस A1 i प्लस j प्लस kच असेल. सो आता मला सांगा की A2 मायनस A1 क्रॉस B
बघा त्याचा आपल्याला मॅग्निट्यूड काढायचा आहे. हा काय असेल? ओके, a2 - 7 1 1 1 b2 - 1 2, राइट? क्या होईल? कौन बताएगा क्या होगा? सो इथं I2 + 1, राइट? मग -2 - 2, राइट? 2 × 2 2 + 1 झालं होतं आणि k -1 - 2, बरोबर आहे. सो काय आलं? 3i, इथं 0 झालं आणि इथं काय झालं? -3k. सो याचा मॉड काय होईल सर? मॉड a2 - a1 क्रॉस बीचा मॉड. किती झालं? राईट? 9 + 9 रेट 18 ना. सो 2 × 9 म्हणजे काय होईल? 3 2, बरोबर आहे, राईट? ओके, सो I hope you got it, right? So this is the distance between the parallel lines. पॅरलल लाईनवर जर डिस्टन्स काढायचं असेल तर आपण अशा पद्धतीने काढू शकतो. यस. सो नेक्स्ट concept which are going to see today, that is a plane. ये भी नया है यह. सो क्या नया है, क्या नया है तो देखेंगे क्या नया है. तर हा पण एक नवीन गोष्ट जे आपण 11th 12th किंवा असं म्हणू शकतो JECET जे करतो आपण, जेव्हा इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स एक्झाम किंवा 12thमध्ये येतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी एक नवीन कन्सेप्ट आपल्याला समजायला शिकायला मिळते, ती म्हणजे प्लेनची कन्सेप्ट. तर ज्या पद्धतीने लाईन असतं अगदी त्याच पद्धतीने प्लेन पण असतं, आणि ज्या पद्धतीने लाईनला इक्वेशन्स असतात अगदी त्याच पद्धतीने प्लेनचे सुद्धा इक्वेशन असतं. सो प्लेन कोणाला म्हणतात? सो सगळ्यात पहिला प्रश्न, प्लेन कोणाला म्हणतात? तुम्ही वेगवेगळ्या डेफिनेशन सांगू शकतात, कमेंट सेक्शनवर टाकू शकता वेगवेगळ्या डेफिनेशन. पण इथं जे डेफिनेशन आपल्याला दिसते ते टेक्निकली, मॅथमॅटिकली आणि सायंटिफिकली प्लेनची डेफिनेशन काय सांगता येईल? तर प्लेनची डेफिनेशन जी सांगता येईल ती काय आहे? प्लेन इज अ सरफेस. हा एक सरफेस आहे. कसा सरफेस आहे? सच दॅट द लाईन जॉइनिंग एनी 2 points ऑन इट लाईज एंटायरली इन इट. आता 2 पॉइंटला जॉईन करणारी जी लाईन आहे ती त्याच सरफेसमध्ये लाय करते. कुठं लाय करते? त्याच सरफेसमध्ये लाय करते. फॉर एक्झाम्पल, हा एक पूर्ण हा बोर्डच एक सरफेस आहे. मी या बोर्डवरती 2 पॉईंट घेतले आणि या 2 पॉईंटला जॉईन करणारी मी लाईन काढली. आता मला सांगा, ही लाईन या बोर्डवरतीच लाय करते का? अरे हो की नाही? हो सर, ही लाईन या बोर्डवरती लाय करते, म्हणून या बोर्डला मी म्हणणार आहे प्लेन. काय म्हणणार आहे? प्लेन. बट सर, काय सर? समजा सर आमचा सरफेसच असा आहे. कसा आहे? असा आहे. घसरगुंडी असते ना तसा. हा, घसरगुंडी सारख्या सरफेसवरती थोडंसं आता फील घ्या इकडं. इथं मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आता कैसे बताए तो देखिए देखिए ऐसे बताएंगे. दिस इज बॉटल, बरोबर आहे, पाण्याची बॉटल. सो इथं एक पॉईंट आहे, बरोबर आहे, एक पॉईंट इकडे आहे, राईट, आणि हा पॉईंट इकडे आहे, राईट. आता ह्या पॉईंटला जसा हा दिसतोय, असं समजा हा बोटमध्ये पॉईंट आहे दिसतं, आणि हा बोटमध्ये पॉईंट, याला आणि याला जी जॉईन करणारी लाईन असेल, आता मला सांगा ती लाईन तर अशी जाईल सर, याला असं आरपार होऊन जाईल की नाही, आरपार होईल. आता मला सांगा, ही जर लाईन आरपार होऊन जाईल तर ही लाईन ह्या सरफेस तर असा आहे, सरफेस असा आहे, तर ही लाईन सरफेसवर लाय करते का? नाही करत आहे ना. ही लाईन त्या सरफेसवर लाय करते? नाही करत आहे. म्हणून या सरफेसला मी प्लेन नाही म्हणणार. मी या सरफेसला प्लेन म्हणेल का? मी या सरफेसला प्लेन म्हणणार नाही. तर तुम्हाला कळत असेल ना. अजून काय काय गोष्टी असतात. प्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय. सो हाऊ वी कॅन डिटरमाइन द प्लेन? सो प्लेन कॅन बी डिटरमाइंड बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन. जर थोडंसं तुम्ही बघाल, 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करताय आणि ह्या 2 लाईन याच प्लेनवरती लाय करतायत, राईट. या 2 लाईन या प्लेनवरती लाय करताय की नाही, राईट. या 2 लाईन ह्याच प्लेनवरती लाय करतायत. आता
2 पॅरल लाईन्स, 2 पॅरल लाईन या प्लेनवर लाईन करताय, एकाच प्लेनवर लाईन करताय, 2 किंवा 2 पॅरल लाईनमधून, 2 पॅरल लाईनमधून मी एक प्लेन असं, म्हणजे असं बघा 2 पॅरल कसं दाखवू मी, या 2 पॅरल लाईन, राईट. हां, मी याच्यामधून एक प्लेन पास करू शकतो का असं, असं, राईट. तर मी ह्या 2 पॅरल लाईनमधून असा हा प्लेन पास करू शकतो, राईट. सो म्हणून 2 इंटरसेक्टिंग लाईन असेल तरी याच्यामधून एक प्लेन पास होतो. अ लाईन अँड अ पॉईंट आउटसाइड इट, ही एक लाईन आहे, हां फील घ्या, एक लाईन आहे आणि इथं एक पॉईंट आहे. तर मी असा एक प्लेन टाकू शकतो, असं लाईनमधून असं पॉईंट कट करून जाईल की नाही. मग 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स, इथं एक पॉईंट आहे, इथं एक पॉईंट बघा. आता कोलिनियर आहेत काही पॉईंट नाही, पण या तिघांमधून एक प्लेन जातोय की नाही. अरे हा आहे ना, जातोय ना. तर प्लेन डिटर्मिन करायचं असेल तुम्हाला 2 इंटरसेक्टिंग लाईन पाहिजे किंवा 2 पॅरलल लाईन पाहिजे किंवा एक लाईन आणि एक पॉईंट पाहिजे, बरोबर आहे ना. तुम्ही आणि 3 नॉन कोलिनियर पॉईंट, तुम्हाला 3च का सर, 4 असेल तर बघा 1, 2 आणि 3. तुम्ही असं काहीतरी ॲडजस्ट करूया, तिघांमधून असं प्लेन पास करून देईल, एक इकडे एक इकडे एक इकडे. तर हे मी असं ॲडजस्ट करू केलं, पण एक इकडे एक इकडे एक इकडे, चौथा घुसला इथं. आता मला सगळं एकाच वेळेस 4 कोणता प्लेन टाकू शकतात का, नाही टाकू शकत. म्हणून प्लेन जर तुम्हाला डिटरमाइन करायचं असेल तर ह्या 4 गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हां हे खूप गरजेचे असतात, राईट. खाली एक कमेंट इकडे लिहिली मी, लाईन परपेंडिक्युलर टू प्लेन इज कॉल्ड नॉर्मल टू द प्लेन. हा प्लेन, प्लेन के ऊपर रख दी मैंने लाइन, ये लाइन अगर इस प्लेन को परपेंडिक्युलर आहे, या प्लेनला जर ही लाईन परपेंडिक्युलर असेल तर या लाईनला म्हटलं जातं नॉर्मल ऑफ द प्लेन. काय म्हटलं जातं, नॉर्मल ऑफ द प्लेन. अँड प्लेन हॅज सेव्हरल नॉर्मल्स. आता मला सांगा, इथे एक लाईन, ही पण नॉर्मल आहे, इथे एक लाईन, ही पण नॉर्मल आहे, इथे एक लाईन, ही पण नॉर्मल आहे, इथे एक लाईन, ही पण नॉर्मल, ही पण नॉर्मल, ही पण नॉर्मल, ही पण नॉर्मल, भरपूर नॉर्मल आहे. तर मी इट कॅन हॅव सेव्हरल नॉर्मल्स. पण मला सांगा, डायरेक्शन रेशो वेगवेगळे असतील की नाही. बघा हा नॉर्मल आणि हा नॉर्मल एकमेकांना पॅरलल आहे, तर याची तो डायरेक्शन रेशो असेल, तो याचा डायरेक्शन रेशो असेल की नाही. बस सो तो किंवा प्रपोर्शनल असेल, एक तर एवढा मोठा आहे त्याचा डायरेक्शन रेशो काय वेगळा असू शकतो, याचा वेगळा असू शकतो, पण प्रपोर्शनल असेल ना. एक तर इक्वल और प्रपोर्शनल, इक्वल और प्रपोर्शनल, इक्वल और प्रपोर्शनल, डायरेक्शन रेशो इक्वल असेल किंवा काय असेल, प्रपोर्शनल असेल. म्हणून हॅव दी प्रपोर्शनल डायरेक्शन रेशो, हॅव दी प्रपोर्शनल डायरेक्शन रेशो. यस. सो next concept on your screen. So equation of plane passing through a point and perpendicular to a vector. एक प्लेनचं इक्वेशन काढायचं, जसं हा प्लेन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. तर हा प्लेन एका पॉईंटमधून पास होतोय. सर कोणत्या पॉईंटमधून पास होतो जरा दाखवून द्या. सर हा पॉईंटमधून पास होतोय, ए पॉईंटमधून, वेट ए पॉईंटमधून हा पास होतो, दिसतो हा ए पॉईंट. हा ए पॉईंटमधून अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर एन. एन वेक्टरला काय परपेंडिक्युलर, अरे एन वेक्टरला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. तर अशा प्लेनचं इक्वेशन काय असेल, हे असतं इक्वेशन आर डॉट एन इक्वल टू ए डॉट एन, आर डॉट एन इक्वल टू ए डॉट एन. क्लिअर आहे. हे आहे तुमचं वेक्टर इक्वेशन. हे काय तुमचं, जसं लाईनमध्ये 2 प्रकारचे इक्वेशन असतात. एक म्हणजे वेक्टर इक्वेशन, दुसरं म्हणजे कार्टेशियन इक्वेशन. अगदी त्याचप्रमाणे प्लेनमध्ये सुद्धा 2 प्रकारचे इक्वेशन असतात. एक म्हणजे वेक्टर इक्वेशन, दुसरं म्हणजे कार्टेशियन इक्वेशन. सो याचं कार्टेशियन इक्वेशन काय असेल, येस. सो आता तुम्हाला तो जो प्लेन आहे तो पॉईंट ए मधून पास होतो, x1 y1 z1 मधून, आणि ते डायरेक्शन रेशो, त्याच्या नॉर्मलचे डायरेक्शन रेशो ABC दिलेत. तर त्या प्लेनचं जे इक्वेशन असतं ते हे असतं, ax मायनस x1 प्लस by मायनस y1 cz मायनस z1 इक्वल टू 0. एकदम सिम्पल, इट्स व्हेरी इझी टू फाइंड इट आउट, राईट. सो
सो याच्या आधीचा हा एक. सो नेक्स्ट वेट हां, फाइंड अ वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर अँड परपेंडिक्युलर टू द वेक्टर इथं दिलेलं आहे. आपल्याला अशा प्लेनचे वेक्टर इक्वेशन काढायचं आहे. सो आता कसं काढणार ते वेक्टर इक्वेशन तर बघा, मला सांगा या ठिकाणी ए काय दिलंय, सर 3i मायनस 2j प्लस के, आणि एन काय दिलाय 4i प्लस 3j प्लस 2k. आपण कसं काढतो, r डॉट एन इक्वल टू a डॉट एन, r डॉट एन इक्वल टू a डॉट एन. सो r डॉट एन राईट. सो इथे लिहून घ्या r डॉट एन. काय एन काय 4i प्लस 3j प्लस 2k राईट. आणि ए डॉट एन काय 4 3 12. हां, आणि इथं मायनस 3 इंटू मायनस 6 इंटू 1 प्लस 2 बरोबर ना. ए डॉट एन या ठिकाणी ए डॉट एन काढलेलं आहे आपण. आणि मग इथं झालं इक्वेशन इथं काय 12 मायनस 6 किती झालं 12 मायनस 6 हां, तर 12 मायनस 6 6 प्लस 2 8. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? तर अशा पद्धतीने आपण वेक्टर इक्वेशन कोणाचं काढलेलं आहे. या ठिकाणी प्लेनचं वेक्टर इक्वेशन काढलं, जो आपल्याला एक पॉईंट दिला आहे, ज्या पॉईंटमधून तो प्लेन जातो, आणि एक नॉर्मल दिला आहे, जो नॉर्मल त्या प्लेनला जे प्लेनला दिलं एक नॉर्मल वेक्टर या ठिकाणी दिलेला आहे. सो तो परपेंडिक्युलर वेक्टर दिलेला आहे. त्या ठिकाणी प्लेनचे इक्वेशन या पद्धतीने असेल. कार्टेशियन इक्वेशन सांगितलं असतं काय केलं असतं, इथं लय दिलं आहे, तर सपोज दिलं असतं. सो व्हॉट यू कॅन डू, याचं कार्टेशियन दिलं असतं सपोज. सो ABC तुमच्याकडे आहे. सो 4x मायनस हा पॉईंट काय, हा पॉईंट असा आहे ना 3 मायनस 2 आणि 1. ABC 4 3 2 आहे ना, तर 3 आणि इथं सो काय झालं असतं इथं 4x प्लस 3y प्लस 2z आणि 4 मायनस 3 मायनस 12 प्लस 6 हा झाला मायनस 2 इक्वल टू 0 ना. मायनस 12 प्लस 6 मायनस 6 प्लस 2 मायनस 6 मायनस 2 मायनस 8 तिकडे गेलं तर प्लस 8. बरोबर आहे. तर थोडंसं आता इथं लक्ष दिलं ते गोष्ट मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी काय होईल. वेक्टरवरून कार्टेशियन आणू शकतो. कसं आणायचं बघा. खरं बघायला गेलं ना, आर कोण आहे मी आधी सांगितलं होतं तुम्हाला, XI प्लस YJ प्लस ZK आहे की नाही. आर कोण आहे, XI प्लस YJ प्लस ZK आहे की नाही. अरे हा या ना, आहे ना. आणि म्हणूनच XI प्लस YJ प्लस ZK, तर XI इंटू 4I 4x झालं, YJ इंटू 3J 3y झालं, आणि ZK इंटू 2K 2Z झालं 8. इथं राहू देच. लक्षात ठेवायचं इथे जी गोष्ट आहे त्याला इथं फक्त x, y आणि z ची मल्टिप्लाय करून लिहून टाकायची, आणि ह्या साईडला जे आहे ते ह्या साईडलाच ठेवायचं. कन्वर्जन करणं सोपं जातं. वेक्टर टू कार्टेशियन टू वेक्टर असं तुम्ही बघू शकता. कम्पेअर करून ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. 4x प्लस 3y प्लस 2z इकडे 8 आहे, तिकडे 8 ठेवा, झालं उत्तर तुमचं. वेक्टर म्हणजे आता बघा, आपण दोन्ही पद्धतीची इक्वेशन बघतो, वेक्टर इक्वेशन बघतो, कार्टेशियन इक्वेशन बघतो, दोन्ही पद्धतीचे आपण इक्वेशन बघतो. फायदा काय, प्रत्येक गोष्टीची सॉल्व करायला तुम्ही कधी कधी क्वेश्चनवरती डिपेंड आहे. जर क्वेश्चन सॉल्व करताना कधी कधी वेक्टर इक्वेशनची सुद्धा गरज पडू शकते, किंवा आपल्याला वेक्टर इक्वेशनच्या पद्धतीने सॉल्व करणं सोपं जाऊ शकतं. कधी कधी कार्टेशियन इक्वेशनच्या पद्धतीने सॉल्व करणं सोपं जाऊ शकतं. तर ज्या वेळेस जे सोपं जाईल ते आपल्याला करता आलं पाहिजे. तर आपल्याला समजा कार्टेशियन इक्वेशनच्या पद्धतीने सॉल्व करणं क्वेश्चन सोपं जात असेल, सो काय करू शकतो आपण,
जे काय दिलेलं इन्फॉर्मेशन समजा वेक्टरमध्ये दिले त्याला कार्टेशियनमध्ये कन्वर्ट करून टाका. जर एखाद्या स्टुडंटला वेक्टर इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन सॉल्व करायला सोपा जात असेल त्याने जर सपोज जर इन्फॉर्मेशन तुम्हाला कार्टेशियन फॉर्मॅटमध्ये दिलेली आहे त्याला वेक्टरमध्ये कन्वर्ट करून टाका. इट्स पेट्स whatever केस विल बी देअर, जस्ट ट्राय टू सॉल्व इट ॲट द बेस्ट पॉसिबल वे. जे काय तुम्हाला मदत करतं आहे, whatever the easy way for you, choose that and go on that path, राईट. आणि ते जे काही इझी वे असेल तो चूज करा आणि त्या पद्धतीने सॉल्व करा. इट इज नॉट ॲट ऑल की असं नाही की तुम्ही याच पद्धतीने केलं पाहिजे किंवा त्याच पद्धतीने केलं पाहिजे. उत्तर येणं महत्त्वाचं आहे, राईट. नेक्स्ट, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉईंट एल पॅरलल टू टू वेक्टर्स. दोन वेक्टरला पॅरलल आहे. तर अशा इक्वेशन, अशा जे काय असेल या पद्धतीने जे दिलेलं असेल आपल्याला की ह्या दोघांना सुद्धा काय पॅरलल आहे, थोडंसं नीट बघितलं ते हे इक्वेशन आलं कुठून, आर मायनस सी डॉट बी क्रॉस सी. बघा बी आणि सीला हे प्लेन पॅरलल होता आणि ए मधून पास होत होता. कुठून पास होत होता? ए मधून पास होतो आणि बी आणि सीला पॅरलल आहे. थोडंसं नीट बघितलं ना तर आपल्याला लक्षात येईल हा जो बी क्रॉस सी आहे हाच तुमचा तो एन है. यही है वो एन, यही क्या है एन. सो आपण असं लिहायचो ना आधी आर डॉट एन, ए डॉट एन. एन कोण आहे? बी क्रॉस सी. हा इथं घेतला. आता बी क्रॉस सी कॉमन काढून घेतो मला इक्वेशन बी. क्लिअर? इथून ते इक्वेशन आलेलं. बरं जास्त टेन्शन घ्यायचं नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तर परपेंडिक्युलर वेक्टर काढायचा, नॉर्मल वेक्टर काढायचा आहे. ओके, वी विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द कार्टेशियन फॉर्म ऑफ द इक्वेशन. ओके, कार्टेशियन फॉर्म आपल्याला काढायचं आहे इक्वेशन ऑफ प्लेनचा. सो इथं कशा पद्धतीने करा. सो एका पद्धतीने हे काय आहेत, हे जे आहेत ते काय आहेत? पॅरलल वेक्टर आहेत. दे आर पॅरलल वेक्टर. दिस इज P1, दिस इज P2. किंवा असं म्हणू शकतो इथं बी आणि सी, याला बी मानून घेऊ आणि ए ग्रेट. भैया क्या हो रहा है? ओके, इसको बी मान लिया, इसको सी मान लिया आणि ये ए में से पास कर रहा है भैया. हा ए मधून पास करतो. ओके, सो आता मला कोणाची गरज लागणार आहे? बी क्रॉस सीची गरज लागणार आहे ना. सो किंवा म्हणजे हाच माझा एन असेल. एन काय असेल? बी क्रॉस सी. वन मायनस वन टू, वन टू वन काय असेल सांगा सर? आय मायनस वन मायनस फोर मायनस जे वन मायनस टू प्लस के, हां टू प्लस वन. सो काय होईल इकडं? मग या ठिकाणी हा होईल मायनस फाय आय प्लस जे प्लस थ्री के. सो जे इक्वेशन असेल ते काय असतं? आर डॉट एन किंवा असं म्हणू शकतात आपल्याला कार्टेशियनमध्ये काढायचं आहे ना, वेक्टरचं काय काढायचं आहे? कार्टेशियनमध्ये काढायचं आहे. तर मग कसं होईल? एक्स मायनस एक्स वन, सॉरी ए काय असेल? ए इंटू एक्स मायनस एक्स वन प्लस बी इंटू वाय मायनस सी इंटू हे इक्वेशन असेल. सो या ठिकाणी आपलं काय होईल? सो ए बी सी, दिस इज ए, दिस इज बी आणि दिस इज ए बी आणि सी. सो काय होईल? मायनस फाय एक्स मायनस एक्स वन. व्हॉट इज द एक्स? दिस इज एक्स वन बाय झेड वन. सो हा काय तुमचा तो पॉईंट आहे ना, हा वन वन आणि झिरो आहे. सो बी काय तुमचा आणि सी काय थ्री. बरोबर आहे?
सो इथं काय होईल -5x प्लस वाय, बरोबर आहे, आणि प्लस 3z. हा +5 -5 टू -1 +5 +5 -1, सो +5 -1 4 होईल आणि तुझ्याकडे तर 0च आहे. हे काय झालं 5x -y -3z -4 = 0. हे तुमचं पहिलं इक्वेशन झालेलं आहे. ओके, सो विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. तो नेक्स्ट क्वेश्चन और नेक्स्ट कन्सेप्ट ऑन युअर स्क्रीन. आता जर असं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. 3 वेगवेगळे पॉईंट्स आहेत जे नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत. बघा प्लेन तर नॉन कोलिनियर पॉईंटमधून पास होतो, राईट. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत. तर इथं दिला ए, हा बी आणि हे सी. 3 नॉन कोलिनियर पॉईंट आहे, याच्यामधून एक प्लेन पास होतं. या प्लेनचं इक्वेशन काय असेल ते असतं r/a डॉट p/a क्रॉस p c/a. सो कूल डाऊन. असं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. थोडंसं जर विचार केला की हा फॉर्म्युला आला कुठून. आत्ताच आपण बघितलं होतं की r - a मागच्या याच्यातच b क्रॉस c होतं, जर तुम्ही नीट बघितलं असेल तर. बी कोण होतं सो बी क्रॉस c असं बघितलं होतं आपण, राईट. या ठिकाणी बी क्रॉस c 2 व्हेक्टर दिले होते ना, पॅरेटो व्हेक्टर्स. अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही नीट बघितलं ना तर हा पॉईंट आणि हा पॉईंटला कनेक्ट केलं आणि ह्या पॉईंटला कनेक्ट केलं तर हा बी सारखा वर्क करेल या ठिकाणी. इट इज वर्क लाईक बी आणि इट विल वर्क लाईक सी. तर बघा बी मायनस ए, बी मायनस, हा बी कसा मिळेल, बी मायनस ए केल्यावर मिळेल, बी मायनस ए केल्यावर हा मिळेल, बी मायनस ए केल्यावर, आणि हे कुठे सी मायनस ए केल्यावर मिळेल की हा, राईट. हे बी मायनस ए केल्यावर बी इथं, हा सी मायनस ए केल्यावर बी इथं पडू. बघा बी मायनस सी मायनस ए, क्लिअर. आणि कार्टेशियन फॉर्ममध्ये असेल तर ह्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं. x - x1 डिटर्मिनंट ऑफ x - x1, x2 - x1, सॉरी y - y1, z - z1, x2 - x1, y2 - y1, z2 - z1, x3 - x1, y3 - y1, z3 - z1 = 0 करून टाका, तुम्हाला त्याचं इक्वेशन मिळून जाईल. क्लिअर आहे. तर तुम्हाला जे सोपं जाईल ते दोनपैकी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि मग ते कन्व्हर्जन बी कसं करायचं ते ऑलरेडी शिकवलं आहे तुम्हाला, राईट. का वेक्टरचं कार्टेशियनमध्ये कसं करायचं आणि कार्टेशियनचं वेक्टरमध्ये कसं करायचं आपण ऑलरेडी बघितलं आहे. So we will go to the next question. Find the vector equation of the plane passing through the points. तर मला वाटतं इथं आपल्याला वेक्टरवाला जास्त सोपं जाईल. सो बी मायनस ए आणि सी मायनस ए असं लिहिलेलं आहे जे आहे. सो इथं आपण पहिले ए लिहून घेऊ. ए काय असेल आय प्लस 0 प्लस के. बी लिहून घेऊ. बी काय असेल आय मायनस जे प्लस के आणि सी का असेल 4i मायनस 3j प्लस 2k. सो बी मायनस ए आणि सी मायनस ए काढायचं, राईट. सो बी मायनस ए काय असेल बी मायनस ए सांगा. इथं काय होईल 0 होऊन जाईल. हा काय इथं 0 झालं, मायनस काय मायनस जे होईल आणि इथं काय इथं म्हणजे फक्त मायनस जे राहिला इकडं, राईट. के मायनस के 0 होऊन जाईल. क्लिअर आहे, राईट. सो सी मायनस ए का होईल सांगा. सो 4i मायनस आय 3i मायनस 3 जे आणि इथं प्लस हो नॉट प्लस 2 इट इज प्लस के, राईट. आणि हे आपल्याला काय करायचं इकडं आर मायनस ए डॉट कोणाचा डॉट बी मायनस ए क्रॉस सी मायनस ए, बी मायनस ए क्रॉस सी मायनस ए कडा बी मायनस ए क्रॉस सी मायनस ए करूयात. सो बी मायनस ए क्रॉस सी मायनस ए सो इथं काय झालं बी मायनस इथं काय 0 - 1 0 आणि इथं 3 - 3 1 बरोबर आहे. सो काय होईल आता सो आय मायनस 1 मायनस जे 0 आणि के मायनस 3 सॉरी प्लस 3 नॉट मायनस 3
बरोबर आहे. हा 3 -3 इंटू -1 तर इथं काय होईल +3. ओके, सो या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की -i इथं काय झालं आणि +3k. सो मग इक्वेशन कसं होईल सर, इक्वेशन असं होईल r - a असतं ना. सो r - a, सो दिस इज r - a किंवा असं म्हणू शकतो हा जो आहे आपण कसं येतो r.n कॅपला बी हा कॅप सारखा झाला ना. दिस इज द कॅप, राईट. सर इट इज b - a. आपण पाहिलं जसं मागच्या क्वेश्चनमध्ये केलं होतं b क्रॉस c केलं तर आपल्याला हे बी आलं होतं. तुम्ही आत्ता सांगितलं b क्रॉस c काय दिलं, b - a क्रॉस c - a, म्हणजे एक प्रकारे तो नॉर्मल वेक्टर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. सो मग काय करतो आपण r डॉट एन डॅश मग काय होईल इथं -i +3k i plus k डॉट -i +3k काय होईल क्या हुआ भैया, इथं -1 आणि +3 -1 +3 काय झालं 2, राईट. या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे -1 +3k = 2 या ठिकाणी मिळालेलं आहे. ओके, सो विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी सपोज असं दिलेलं आहे. काय दिलेलं आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी तुम्हाला एक असं प्लेन दिलेलं आहे जो नॉर्मल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ प्लेन आपल्याला बघायचं आहे. आता या प्लेनचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स दिलं आहे आणि ओरिजिनपासूनचं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स तुम्हाला दिलं या ठिकाणी p. काय आहे डिस्टन्स p. तर आणि तुम्हाला तो नॉर्मल वेक्टर दिलेला आहे जो नॉर्मल वेक्टर आहे n डॅश. कोणतं म्हणजे ओरिजिनपासून नॉर्मल टाकला तुम्हाला प्लेनवरती, ओरिजिनपासून प्लेनवर काय टाकला नॉर्मल टाकला आहे तो नॉर्मल वेक्टर तुम्हाला दिला आहे n डॅश. तर या ठिकाणी ते प्लेनचं इक्वेशन काय येतं ते येतं r डॉट n कॅप = p. n कॅप लक्षात ठेवायचं, इकडं n कॅप आहे. r डॉट n कॅप = p. n कोण आहे नॉर्मल वेक्टर फ्रॉम दी ओरिजिन टू द प्लेन अँड p इज द डिस्टन्स बिटवीन द प्लेन अँड ओरिजिन, राईट. मग तेव्हा हे इक्वेशन होतं. गो टू द क्वेश्चन. आता क्वेश्चनच्या आधी आपण बघूयात काय होतं. सपोज तुम्हाला आहे ना त्या नॉर्मल वेक्टर आहे त्या नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन कोसाइन्स देऊन ठेवले एलिमेंट. काय देऊन ठेवले डायरेक्शन कोसाइन्स देऊन ठेवलेत एलिमेंट. सो आता डायरेक्शन कोसाइन्स दिलेला असेल तर तो n कॅप काय होईल li + mj + nk होईल. n कॅप काय होईल li + mj + nk. ऑब्वियस आहे. सपोज म्हणजे हे कुठून आलं n डॅश ai + bj + ck दिलंय तो n कॅप काय असेल ai + bj + ck अपॉन √a² + b² + c². आणि a अपॉन √a² + b² c² कोण असेल l असेल. b अपॉन √a² b² + c² काय असेल f असेल आणि तो n असेल, राईट. n इज द फुट ऑफ परपेंडिक्युलर. फुट ऑफ परपेंडिक्युलर कोणी काढायला सांगितलेलं असेल आणि तुमच्याकडे काय अवेलेबल आहे डिस्टन्स अवेलेबल आहे. काय डिस्टन्स अवेलेबल आहे डिस्टन्स बिटवीन ओरिजिन आणि प्लेन माहिती आहे तुम्हाला p दिलेला आहे आणि डायरेक्शन कोसाइन्स दिले त्या नॉर्मल वेक्टरचे. तर ते फुट ऑफ परपेंडिक्युलर काय असतं pl, pm, pn हे लक्षात ठेवायचं. इक्वेशन ऑफ द प्लेन इज हे नॉर्मल फॉर्म आहे इक्वेशन ऑफ प्लेनचं. आधीच आपण बघितलं होतं ना ते नॉर्मल फॉर्म नव्हतं, पण आता तुम्हाला डायरेक्शन कोसाइन माहिती तुम्ही lx + my + nz = p नॉर्मल फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ प्लेन, राईट. आणि टू प्लेन्स हॅव डिस्टन्स p युनिट्स फ्रॉम द ओरिजिन हॅव्हिंग n ॲज युनिट वेक्टर ऑफ द नॉर्मल. नेमली बघा ओरिजिनपासून तेवढ्याच डिस्टन्सवरती 2 प्लेन असू शकतात आणि एक नॉर्मलचं डायरेक्शन आणि अलॉंग दी नॉर्मल दिलं आहे n कॅप हे नॉर्मल दिलं आहे. म्हणजे सपोज जसं मी इथून दाखवलं हे n कॅप नॉर्मल आहे ना
तर इथं आहे ना दोन प्लेन असू शकतात. कोणते कोणते दोन प्लेन्स? इथं आहे ना बरोबर इथं सुद्धा एक प्लेन असू शकतो ज्याचा डिस्टन्स काय प्ली. तो इथं प्लस आणि मायनस असं दोन इक्वेशन इथे घ्यायचं. क्लिअर आहे? तेवढं डिटेलिंगमध्ये तर जात नाही आपण कधी, पण जेईसाठी आपल्याला जावं लागतं आहे, CETसाठी जावं लागतं, म्हणून मी या सगळ्या गोष्टी दाखवल्या. तर बोर्डमध्ये एवढं डिटेल जातले, पण कन्सेप्ट माहीत असलं पाहिजे. आधीपासून मी सांगत आलो आहे, रट्टा मारू नका, कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. राईट? द फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू अ प्लेन इज, फूट ऑफ परपेंडिक्युलर दिला आहे, ड्रॉन फ्रॉम द ओरिजिन टू प्लेन, म्हणजे हा पॉईंट दिला आहे, तो काय दिला आहे 1 2 0 दिला. करेक्ट? फाइंड द वेक्टर इक्वेशन टू प्लेन. सो या ठिकाणी पहिले तर याचं डिस्टन्स ओरिजिन पासून किती असेल, तर पी डिस्टन्स किती असेल सांगा. येस सर, पी डिस्टन्स सांगता येईल. डिस्टन्स फॉर्म्युला आपण जर लावला इथं 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर होईल आणि इथं काय होईल, √5 होईल. क्लिअर आहे? आणि सर आता मग एन वेक्टर काय असेल? सर एन वेक्टर पण मला सांगता येईल. एन वेक्टर असेल, सो एन वेक्टर काय असेल? पोझिशन वेक्टर इथं असेल I + 2j. आणि मग ठीक आहे, हे माहीत पडलं. आता मग एन कॅप काय असेल तेही सांगून द्या. एन कॅप पण सांगू शकतो ना सर मी, I + 2j √1 प्लस याचा स्क्वेअर 4. तर मग आता या प्लेनचं इक्वेशन काय असेल? अरे बोला 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 बोला, इक्वेशन काय असेल प्लेनचं? सर प्लेनचं इक्वेशन तर असं असतं ना, तर इथं काय होईल? क्लिअर आहे सगळ्यांना? हे त्याचं इक्वेशन असेल, प्लेनचं इक्वेशन. क्लिअर? विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता असा काही प्रश्न आहे की असे दोन प्लेन आहेत. बघा बाळांनो, लक्ष द्या, पब्लिक ध्यान दो. हा एक प्लेन या ठिकाणी, असं एक प्लेन दिसतं आणि हा एक प्लेन या ठिकाणी. हे जिथं इंटरसेक्ट होत आहेत, म्हणजे असे दोन प्लेन आहेत ना, इंटरसेक्ट होत आहे. या इंटरसेक्शनमधून, या प्लेनच्या इंटरसेक्शनमधून इथं दोन प्लेन इंटरसेक्ट होत आहे आणि याच्यामधून मी एक टाकला तिसरा प्लेन असा. तर त्या प्लेनचं इक्वेशन काय असेल ते काढायला सांगितलं आपल्याला. दोन प्लेन इंटरसेक्ट होत आहे, तुम्हाला हौसा आणि त्याच्यामधून एक प्लेन घुसवला, तर या प्लेनचं इक्वेशन काय येईल? काय येईल सर ते इक्वेशन? बघा, सपोज त्या दोन प्लेनचं इक्वेशन तुम्हाला असं दिलेलं आहे. सो हे वेक्टर फॉर्ममध्ये असं इक्वेशन दिलं आहे, तर त्याच्या वेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन हे असेल. दोन प्लेन होते, बघा आता इथं काय होईल? r.n1 + λ(n2) d1 + λ(d2). आणि कार्टेशियन, मला वाटतं की इथे ना ॲक्च्युली कार्टेशियन जास्त सोपं जातं आपल्याला सॉल्व करायला. सो विल सॉल्व बाय कार्टेशियन ओनली. आणि इथं नीट लक्ष द्यायचं, इक्वेशन लिहिताना हा d1, या भाऊ d1 जो आहे तो ह्या साईडला आहे. ज्याला डी किंवा त्या साईडला तुम्ही घेता ना कॉन्स्टंट इक्वलच्या तिकडे, ते तिकडे नाही ठेवायचं. म्हणजे असं कोणतरी इक्वेशन लिहितात तुम्ही प्लेनचं, असं फाय त्या साईडला घेतात, तिकडे नाही ठेवायचं, त्याला इकडे घेऊन यायचं. राईट? ओके. सो इथं घेऊन आल्यानंतर हे एक प्लेनचं इक्वेशन आहे आणि दुसरं प्लेनचं इक्वेशन. याला फक्त काय करा, इथे लिहा, मध्ये एक लॅबडा लिहा आणि ते इक्वेशन लिहून टाका, कंबाईन आणि =0 करून टाका. हे तुमचं ते प्लेनचं इक्वेशन असेल, जे प्लेनचे इक्वेशन, असा प्लेन जो दोन प्लेनच्या इंटरसेक्शनमधून पास होते त्या प्लेनचं इक्वेशन असेल. ओके. सो याला कसं सॉल्व करणार बघा. सो इथं लिहिलं आपण x + 2y + 3z, एकदम सोपी पद्धत मी सांगितलेली. इथं प्लस लॅमडा इथं लिहून टाकलं, 4x + 3y + 2z + 1 = 0. तर हे झालं तुमचं प्लेनचं इक्वेशन, दोन प्लेनच्या इंटरसेक्शनमधून पास होतं. जर असं असेल बघ, या ठिकाणी काय करणार? सो या ठिकाणी आपल्याला प्लेनचं इक्वेशन मिळालं, पण हा प्लेन पास होतो ओरिजिनमधून, म्हणजे ओरिजिन त्या प्लेनला सॅटिस्फाय करेल का नाही, त्या प्लेनच्या इक्वेशनला सॅटिस्फाय करेल का नाही, करणार. पण टाकून द्या ना मग, ओरिजिन इकडं टाका. तर ओरिजिन आपण इथं टाकलं सर, तर काय होईल? इकडं 0 होईल, इधर भी 0 होगा, इधर भी 0 होगा, इधर +4 होगा, प्लस लैम्बडा होगा, 0 + 0 + 0 + 1 = 0. सो इथं 4 + लॅम्बडा = 0, लॅम्बडा = मिळालेला आहे आपल्याला -4. -4 लॅम्बडा मिळाल्यानंतर याला उचलून टाकून द्या इकडं
लॅम्बडामध्ये टाकलं तर बघ इथं काय होईल सर, एक्स प्लस प्लस 2y प्लस 3z प्लस 4 आणि मायनस 4x प्लस 3y प्लस 2z प्लस 1 इक्वल टू 0 असं टाकलं. आता काय होईल सर, एक्स प्लस 2y प्लस 3z प्लस 4 मायनस 16x मायनस 12y मायनस 8z मायनस 4 इक्वल टू 0. सर मायनस 4 प्लस 4 कट, एक्स मायनस 16x मायनस 15x होतं, मायनस 15x तिकडे गेलं तर काय होईल प्लस 15x होईल. 2y मायनस 12y मायनस 10y होतं, मायनस 10y तिकडे गेलं तर काय होईल प्लस 10y. 3z मायनस 8z मायनस 5z होतं, ते तिकडे गेलं तर काय होईल प्लस 5z होईल. आणि इथं आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात येते. काय लक्षात येते सर, की आहे ना इथं 5 आपण कॉमन काढू शकतो. फायनली डिवाइड करून टाकायला काय होईल, हे 3x होईल, इथं 2y होईल प्लस z होईल इक्वल टू 0. हे तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ 2 प्लेन्स मिळालेलं आहे. ओके, सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस. वी विल गो टू द नेक्स्ट कन्सेप्ट ऑन युअर स्क्रीन, अँगल बिटवीन 2 प्लेन्स. मला सांगा 2 प्लेनमधला अँगल काढायचा आहे. सपोज हा एक प्लेन आहे, हा एक प्लेन आहे, याच्यामधला जो अँगल काढायचा आहे, तर याच्यामधला जो अँगल येईल ना तो कसा काढणार, तर याला जे नॉर्मल असतील तर हे एक प्लेन हे एक प्लेन, तर याचं समजा हे नॉर्मल असेल राईट, आणि ह्या प्लेनचं नॉर्मल हे असेल, तर या नॉर्मलमध्ये जो अँगल असेल ना तोच अँगल, नॉर्मलमध्ये जो अँगल असेल तोच अँगल, तो काय असेल, तो अँगल असेल त्या प्लेन आणि 2 प्लेनमधला अँगल असेल. त्यांच्या नॉर्मलमधला जो अँगल असेल तर ते 2 प्लेनमधला अँगल असेल. तर नॉर्मल म्हणजे काय, वेक्टर आहे, तर वेक्टरमधला अँगल कसं काढतो आपण, n1 डॉट n2 मॅग्नेट्यूड ऑफ n1, कारण की ॲक्यूट अँगल असेल, ॲक्यूट अँगल आपण घेतो आहे n1 डॉट n2 अपॉन मॉड ऑफ n1 मॉड ऑफ n2. सो क्वेश्चन यस, सो या ठिकाणी n1 2i प्लस j मायनस k आणि n2 i प्लस 2j प्लस k. सो काय होईल, कॉस थिटा, कॉस थिटाच्या आधी येणार यार, आपण काय करू, n1 काढू घ्या. n1 चा मॉड काय होईल वैदा 2 प्लस 1 प्लस 1 काय होईल, 2 येईल ना, सॉरी 2 नाही 4 येईल इकडं, 4 राईट. सो काय होईल √6 बरोबर आहे, 4 प्लस 1 प्लस 1 √6, आणि इथं काय होईल 1 प्लस 4. सो व्हॉट विल द कॉस थिटा, n1 डॉट n2 करा ना, याचं डॉट प्रोडक्ट काय होईल रे, 2 × 1 2 प्लस 1 × 1 काय झालं 2, आणि इथं मायनस 1 बरोबर आहे, 2 2 मायनस 1 राईट. इथं √6, इथं √6, आणि इथं काय झालं सर, इथं काय झालं रे बोल ना, इथं काय झालं सर, इथं झालं 3/√6 बरोबर आहे. 3/√6 दिले, याला कसं लिहू शकता तुम्ही, याला असेल राहू दे तरी झालं, पण कोणाला असेल ह्याच्यात असेल इच्छा तर √6 ते मल्टिप्लाय तर वरती √6 खाली √6 झालं, तर काय √6/2 येईल बरोबर आहे, √6/2. अदरवाईज असं करू शकतात तुम्ही याला, हां असंही ठेवू शकतो, काय हरकत नाही बरोबर आहे. सो कॉस थिटा इक्वल टू काय येईल, कॉस इनवर्स बरं √6/2. क्लिअर आहे, येस. सो किंवा अजून असं √6/2 अजीब लगता है ना रे, हाँ सर अजीब तो लगता है, एक वेळे √6 लेना रे, √6 लेना कैसा होगा, √6 लेना मेरा विद्यार्थी रहा. कॉस थिटा इक्वल टू काय झालं सर, 3/6 झालं
म्हणजे 1/2 झाला. तर थिटा इक्वल टू काय असेल, π/3 असेल. ओके, बाय मिस्टेक. कधी कधी काय असतं, कधी कधी आपल्या डोक्यामध्ये खूप काय विचार चालू असतात, समोर गोष्ट असते दिसत नाही, तर म्हणून असं होऊ नाही द्यायचं. माझ्या बाबतीत असं झालं आता. येस, ओके. सो आता सांगितलं आहे अँगल बिटवीन आणि लाईन एंड प्लेन. सो अँगल बिटवीन लाईन एंड प्लेन कसं काढणार, एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, त्याला एक पॅरलल वेक्टर आहे असा, बरोबर आहे, आणि नॉर्मल आहे. तर आता ह्या प्लेनचं हे नॉर्मल आहे, ठीक आहे, आणि ही लाईन आहे. तर आहे ना, आपल्याला फक्त नॉर्मल माहिती आहे. आता थोडंसं जर विचार केला तर एक गोष्ट लक्षात येईल. ॲक्च्युली अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन काढायचं होतं आपल्याला, बरोबर आहे. हे लाईन आणि प्लेनमधला आपल्याला, ही लाईन आहे आणि हा प्लेन आहे, याचा बदला अँगल काढायचा होता, बरोबर. तर तो लाईन आणि प्लेनमधला जो अँगल काढायचा असेल, तर मग काय असेल, तर तो अँगल काय असेल, तर त्या प्लेनचा जो नॉर्मल वेक्टर आहे आणि तो प्लेनचा नॉर्मल वेक्टर आणि त्या लाईनचं जो पॅरलल वेक्टर आहे त्याच्यामधला जो अँगल असेल, त्याचा जो सप्लिमेंटरी अँगल असेल, सॉरी आय थिंक कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल, त्याचा जो कॉम्प्लिमेंटरी अँगल असेल तो अँगल असेल अँगल बिटवीन. आता कसं दाखवणार तुम्हाला मी, हा प्लेन आहे, सपोज हा प्लेन आहे, ठीक आहे. आता हा प्लेन आहे आणि एक लाईन आहे, बरोबर आहे. आता या प्लेनला हा नॉर्मल, दिस इज नॉर्मल, हे लाईन असं दिसतंय, असं मी असं काढलं आहे तुम्हाला. हा ही प्लेन असं टॉप व्ह्यू बघा, टॉप व्ह्यू, आणि हा नॉर्मल आणि एक लाईन. तुम्हाला हा अँगल काढायचा आहे, बरोबर आहे, तुम्हाला हा थिटा काढायचा आहे. पण आता तुम्हाला हे तर काढता येणार, पण हा काढता येईल. सो हा काय असेल, π/2 - थिटा असेल. काय असेल, π/2 - थिटा. थोडंसं मोठं काढू का रे, ओके, थोडंसं मोठं काढतो. असं वरून बघताय तुम्ही, हां, म्हणजे हे असं होतं, तर असं वरून बघा, वरून तुम्हाला हा प्लेन दिसतो, राईट, असा प्लेन दिसतो आणि असं याला नॉर्मल आहे आणि एक लाईन आहे. तर आपल्याला तर हा अँगल काढायचा आहे थिटा. तर आपण हा अँगल काढू शकतो, कारण की हा जो B' असेल त्याच्यामधला आणि याच्यामधला जो अँगल असेल तोच या लाईन आणि याच्यामधला अँगल असेल, तर हा असेल π/2 - थिटा, राईट. सो cos थिटा इक्वल टू, cos थिटा असतो ना, अँगल बिटवीन टू वेक्टर असतं, π/2 - थिटा इक्वल टू काय असेल, B डॉट N डॉट मॉड ऑफ B मॉड ऑफ N. पहा cos π/2 - थिटा काय असेल, साइन थिटा असेल की नाही. क्लिअर आहे सगळ्यांना, गॉट इट. यस, मला हेच तुम्हाला दाखवायचं होतं की मग काय करायचं, साइन थिटा इक्वल टू B डॉट N आपण मॉड ऑफ B1 नाही रे, मॉड ऑफ B आणि N हे काढून घ्या, तुम्हाला तिकडे अँगल मिळून जाईल, जसं इथं दिलेलं आहे. सो या ठिकाणी इथं B काय, सो B आहे सर 3i + 2j + 4k. N काय असेल, सो तुम्ही याला जर नीट लिहिलं 2x + y - 3z = -4. सो N काय असेल, N असेल सांगितलं ओळखायला. याला जर तुम्हाला वेक्टर फॉर्ममध्ये करायचं त्याच्यावर पण तुम्ही समजू शकतात. वेक्टर फॉर्ममध्ये हे असेल, मॅट्रिक्स आहे त्याच्यानुसार. तर हा काय असेल, हा तुमचा N असेल ना, तर इथं N काय येईल, बरोबर आहे, राईट. सो साइन थिटा इक्वल टू पहिले मॉड ऑफ बीचा मॉड काय असेल, 9 + 4 + 16, बरोबर आहे. 9 + 4 + 16 तर √29, बरोबर आहे. √29 असेल ना, 9 + 4 + 16, यस. आणि याचं काय असेल, 4 + 1 + 9 √14.
बरोबर आहे. तो साइन थीटा बी डॉट एन. सो बी डॉट एन काय होईल सांगा. बी डॉट एन 2 × 3 6 प्लस इथं 2 आणि इथं 4 -12. आता इथं किती झालं रूट 29 रूट 14 × 29 करा किती होतं 6 to 8 8 - 12 8 - 12 -4 राईट. सो या ठिकाणी आपल्याला काय होईल 29 14 14 × 29 × 14 काय होईल कोण सांगा 29 × 14 काय होईल 4 काय होऊ शकतं कोण सांगेल या ठिकाणी 29 × 14 काय होईल बोला. सो 20 आय होप जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर इकडं आपल्याला मिळेल √406. थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स इथं मॉड आहे मॉड तर इथं पॉझिटिव्ह गोष्ट लिखेल 406. ओके. सो विल गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट कॉन्सेप्ट कोप्लॅनिटी ऑफ 2 लाईन्स. 2 लाईन जर कोप्लेनर असेल तर काय करता येईल. 2 लाईन जेव्हा कोप्लेनर असेल तेव्हा मी आत्ताच जसं सांगितलं होतं हे सांगितलं होतं ते लाईनचं सांगितलं होतं. 2 लाईन जर कोप्लेनर असेल तर एकाच प्लेनवरती असेल तर तिकडे हे लक्षात ठेवायचं A2 - 7 डॉट B1 क्रॉस B2 या 2 लाईन दिल्या आहेत आपल्याला आणि कोप्लेनर असेल तर हे काय असेल ते =0 व्हायला पाहिजे. डबल झालं आहे ते A2 - 7 डॉट B1 क्रॉस B2 काय व्हायला पाहिजे =0 व्हायला पाहिजे. कार्टेशियन फॉर्ममध्ये जर दिलेलं असेल तर एक तर वेक्टरमध्ये कन्वर्ट करून की जास्त सोपं जाईल. वेक्टरमध्ये कन्वर्ट करून काय जास्त सोपं जाईल. पण नाही वेक्टरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे लक्षात ठेवा =0 करून टाका. राईट. इथं करू शकतो आपण. सो इथं पहिले आपण आणूयात A1. सो व्हॉट इज A1 -I प्लस 3j मायनस 2k आणि A2 का होईल 0 ना इथे आयच नाही 0 आहे आणि इथं प्लस 7j मायनस 7k आणि B1. सो B1 काय असेल सांगा -3i प्लस 2j प्लस k आणि B2 काय असेल I -3j प्लस 2k. B1 क्रॉस B2 काढायचं आपल्याला. सो B1 क्रॉस B2 क्या होगा इथं -3 2 1 1 -3 2 बरोबर आहे. काय होईल सांगा बरं सर I 4 प्लस 3 -j -6 -1 आणि इथं प्लस k 9 -2 तर काय झालं 7i इथं प्लस 7j प्लस 7k. सो A2 - 7 आपलं जे सांगा आता A2 - A1 डॉट B1 क्रॉस B2 काय होईल आपल्याला काढायचं. व्हॉट इज A2 - A1. सो काय होईल इकडं I होईल आणि इथं प्लस 4j होईल आणि -7 प्लस 2 5k होईल. यस कसं काढणार सगळं बरोबर आहे. तुम्ही बघितलं A2 - A1 -5 बरोबर आहे. 7 प्लस 2 इथं काय झालं 7 प्लस 7 काय झालं बघ 7 4 28 आणि इथं काय -35. सो इथं काय झालं 0 झालं. यस. सो दिस लाईन्स आर कोप्लेनर. आता
प्रश्न असा आहे की आता त्या प्लेनचं इक्वेशन काढायचं. आता बघा थोडं थंड दिमागचं काम कर. जर त्या प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे तर हा B1 आहे, हा B2 आहे, तर हे दोन पॅरलल वेक्टर आहे. तर आपल्याला तिकडे त्या कन्सेप्टमध्ये जायचं आहे. इक्वेशन ऑफ प्लेन पॅरलल टू 2 वेक्टर्स. काय असतं इक्वेशन पॅरलल टू वेक्टर्स? पॅरलल असेल तर आपण काय करतो, आधी याचा क्रॉस प्रोडक्ट काढतो. तुम्हाला काय मिळतो? n मिळतो. काय मिळतो? n मिळतो. आणि या दोघांपैकी कोणताही पॉईंट घ्या. त्या पॉईंट म्हणून ही लाईन जर कोप्लेनर असेल तर ह्या लाईनवरचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटमधून प्लेन जात असेल की नाही, हा याला बरोबर आहे. सो B1 क्रॉस B2 तो आपल्याला ऑलरेडी मिळालेला आहे. B1 क्रॉस B2 काय 7 7 प्लस 7K. तर आपल्याला ऑलरेडी क्रॉस प्रोडक्ट म्हणजे n मिळाला आहे. सो दिस इज इक्वल टू n कॅप. सो प्लेनचं इक्वेशन काय असेल तर प्लेनचं इक्वेशन आपलं असतं R सो n डॅश नॉट n कॅप, इट इज n डॅश नॉर्मल बरोबर आहे. आणि A डॉट n. सो काय इथं n काय मिळालेलं आपल्याला 7i प्लस 7j प्लस 7k राईट. आता ए काय हे घेऊन टाकूयात आपण राईट. याला घेऊन टाकलं तर -i प्लस 3j मायनस 2k, -i प्लस 3j मायनस 2k. सो काय होईल? सो प्लेनचं इक्वेशन या ठिकाणी झालेलं आहे. यस, एक काय झालं -7 प्लस 21 आणि -14. मग काय झालंय? अरे 0 हो गया ना ये तो भैया ये क्या हुआ इक्वेशन राईट. इथं काय झालं? हे इक्वेशन काय झालं बघ. इक्वेशन झालंय आपलं R डॉट 7i प्लस 7j प्लस 7k इक्वल टू 0. क्लिअर आहे सगळ्यांना? किंवा तुम्ही याला असंही करू शकतात की इथं 7 जर कॉमन काढला सपोज तर 7ने डिवाइड करून टाकलं याला, असंही चालेल. गॉट इट. सो या ठिकाणी आपल्याला इथे इक्वेशन मिळालेलं राईट. ओके. सो डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड प्लेन जर आपल्याला काढायचं आहे नाही का, पॉईंट आणि प्लेनमध्ये डिस्टन्स काय असतं तर पॉईंट जर तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी, हा पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे A डॅश, हा पॉईंट आणि या प्लेनमधलं कोणत्या प्लेनमधलं सर? या प्लेनमधलं. या प्लेनमधलं जर डिस्टन्स काढायला सांगितलेलं असेल तर त्या प्लेनचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स आधी काढायचं. ते हा प्लेनचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स आहे P राईट. तर आधी त्याला नॉर्मल फॉर्ममध्ये ते इक्वेशनला कन्वर्ट करावं लागेल. जे काही तुम्हाला प्लेनचं इक्वेशन दिलं असेल त्याला आधी नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर इथं P आहे आणि P मॉड ऑफ P मायनस A डॉट ज्या पॉईंटचं प्लेनपासूनचं काढायचं आहे तो पॉईंट A डॉट A डॅश डॉट n कॅप. हे तुमचं काय असेल? डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड प्लेन. काय क्वेश्चन इकडे दिला? फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट दिलेला आहे. सो आपल्याला आधी याला नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट, हा तर सर हा तुमचा n डॅश आहे की नाही? अरे हा आहे ना, हा तर n डॅश असतो ना बरोबर की नाही? सो आता ह्या n डॅशला n कॅपमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो बघा, आपल्याला इथंच आपण युनिट वेक्टर काढून टाकू. तर याचा युनिट वेक्टर काय होईल तर आपण √a² प्लस b² प्लस c² ने डिवाइड करतो की नाही. तर इथं ai प्लस bj प्लस ck दिलेला आहे बरोबर आहे. ai प्लस bj प्लस ck दिला आहे तर याला √a² प्लस b² प्लस c². a कोण आहे 1, b कोण आहे -2, c कोण आहे 4. त्याच्याने डायरेक्ट डिवाइड करून टाका. सो काय होईल i मायनस 2j प्लस 4k. तर इथं काय होईल √ इथं काय झालं 1 प्लस 4 प्लस 16. तुम्ही म्हणाल सर एका बाजूला डिवाइड केलं तर क्वेश्चन चेंज नाही झाला का? अरे हो झाला की दुसऱ्या बाजूला करावं लागेल. हा करावं लागेल. तिथं √21 आहे ना, तर मी इथे √21 करून टाकलं. तर मला या ठिकाणी असं हे इक्वेशन मिळालं की i मायनस 2j प्लस 4k √21 10/√21. हा जो भाव आहे ना हा इथं n कॅप आहे. दिस इज n कॅप आणि हा तुमचा P आहे.
क्लिअर आहे. हा कोण आहे तुमचा पी. सो आता आपलं डिस्टन्स जे असतं, डिस्टन्स काय असतं, पी मायनस ए डॉट एन. पी दिला आहे 10√21 बरोबर आहे. सो ए डॉट एन. सो आपल्याला आधी ए डॉट एन काढावं लागेल. ए डॉट एन काढूया आपण. एन कॅप, ए डॉट एन कॅप राईट. बघा एन कॅप असतं ना. सो एन कॅप ए ए ए वेळीच आहे, ए इकडे आहे. काय होईल सांगा. इथं होईल 1 इंटू, इथं काय होईल 1/√21. इथं काय होईल -4/√21. आणि इथं काय होईल, इथे -4/√21 बरोबर आहे राईट. सो इथं काय झालं -7/√21. तर -7/√21 झालेला आहे. तर -7/√21 ए डॉट ए इकडं टाकून द्या. मग त्याला जास्त सॉल्व करायची गरज नाही. इथं टाकलं तर काय होईल, इथं होईल 17/√21. यस, दिस इज द डिस्टन्स 17/√21. दिस इज द डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड प्लेन. तर मित्र, आपल्या लाईन अँड प्लेनचं सफर इथं संपलेलं आहे. तितक्या कन्सेप्ट होते. आपण वेगवेगळे इक्वेशन्स बघितले की लाईनचे इक्वेशन्स, जर लाईन एका पॉईंटमधून पास होत असेल आणि एकाला पॅरलल असेल वेक्टरला, तेव्हा काय असेल. मग त्याच्यानंतर 2 पॉईंटमधून पास होत असेल तेव्हा त्या लाईनचे इक्वेशन काय असेल. मग आपण या ठिकाणी म्हणजे 2 लाईनमधला अँगल कसा काढायचा. मग त्याच्यानंतर आपण मग त्याच्यानंतर प्लेनवरती सुद्धा आलो. आणि लाईन इंटरसेक्ट करत असतील तेव्हा ते इंटरसेक्शनचा पॉईंट कसा काढायचा हे सुद्धा बघितलं. किंवा तेव्हा स्क्यू लाईन्स आपण बघितल्या की स्क्यू लाईन्स काय असतात, डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स काय असतं, डिस्टन्स बिटवीन लाईन्स काय डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स काय असेल. आणि त्याच्यानंतर मग आपण बघितलं प्लेनवरती आलो. मग प्लेन एक पॉईंटमधून पास होत असेल आणि त्याच्यासोबतच त्याला एक नॉर्मल वेक्टर असेल तेव्हा प्लेनची इक्वेशन काय असेल, किंवा 2 वेक्टरला पॅरलल असेल तेव्हा प्लेनचं इक्वेशन काय असेल. मग अशा पद्धतीने मग पुढे आपण विचार केलं की 2 प्लेनच्या मधून जाणाऱ्या प्लेनचं इक्वेशन काय असेल. मग त्याच्यानंतर 3 पॉईंटमधून पास होणाऱ्या प्लेनचं इक्वेशन काय असेल. मग त्याच्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे 2 प्लेनमधला अँगल काय असेल, लाईन आणि प्लेनमधला अँगल काय असेल, कोप्लॅनॅरिटी ऑफ लाईन्स आपण बघितलं. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड लाईन आपण बघितलं. अशा अनेक गोष्टी आज आपण बघितलेल्या आहेत. सो वी स्टॉप हिअर फॉर दिस चॅप्टर. इथं आपला 1 शॉट कंप्लीट झाला आहे. त्यामुळे पुन्हा भेटूयात नवीन चॅप्टरसोबत लवकरच. तोपर्यंत थँक्यू सो मच. विल मीट अगेन.